सर्वेऽपि सुखिनः सन्तु, सर्वे सन्तु निरामयाः, सर्वे भद्राणि पश्यन्तु, मा कश्चित् दुःखमाप्नुयात्। अत्यंत जवळच्या असलेल्या व्यक्तीबद्दल बोलणं लिहिणं हे कठीण काम. मृदुलाबद्दल बोलायचं तर माझं असंच झालं आहे. 2013 मध्ये शेखर बर्वे यांचे पार्किन्सनशी मैत्रीपूर्ण लढत हे पुस्तक मृदुलाच्या एका हितचिंतकांकडून तिच्यापर्यंत पोचले. आमच्या घराजवळ राहत असल्याने आम्ही घरभेटीला गेलो. प्रथम भेटीतच मी तिच्या प्रेमात पडले. घरात पाहुणे आले होते. कसलं तरी तातडीचं प्रूफांचं काम चालू होतं. तिची दशपूजेसारखी अनेक कामे चालली होती. तरी आमच्याबरोबर ऐसपैस गप्पा चालल्या होत्या. दुसऱ्या वेळी स्मरणिका देण्यासाठी गेलो. हे खरं तर निमित्त. मलाच तिच्या भेटीची ओढ लागली होती. मंडळात स्वयंसेवक म्हणून सामील करून घ्यायला पाहिजे असे पक्के मनाशी ठरवले. ती पिंपरी येथील महाविद्यालयात प्राध्यापक म्हणून कार्यरत होती. त्यामुळे तिला सामील होणे शक्य नाही हे माझ्या लक्षात आलं. मी तिच्या निवृत्तीवर लक्ष ठेवून होते. 2018 मध्ये निवृत्त झाल्यावर डिसेंबरमध्ये लगेच ती आमच्यात सामील झाली. त्यावेळी नर्मदा हॉलमध्ये मासिक सभा होत. दुसऱ्याच सभेत वक्त्यांची ओळख करायचे काम तिने केले. डॉक्टर अविनाश भोंडवे वक्ते होते. त्यांचा कामाचा आवाका आणि बायोडेटाही खूप मोठा होता. मृदुलाने 3-4 मिनिटांच्या ओळखीत अतिशय सुंदररित्या गुंफला होता तो. खुद्द डॉक्टरही खुश झाले. 19 सालच्या एप्रिलच्या पार्किन्सन दिन मेळाव्यात तिने उत्तम सूत्रसंचालन केले. संस्थेच्या अध्यक्षा श्यामलाताई म्हणाल्या, आपल्याला हक्काचा प्रोफेशनल वाटावा असा सूत्रसंचालक मिळाला. तिला विविध प्रतिष्ठित संस्थांच्या सूत्रसंचालनासाठी बोलावलेही जाते. दिवस जात होते तसे तिच्या स्वभावाचे अनेक आयाम लक्षात येऊ लागले. मृदू स्वभाव, एम्पथी, दिलदारपणा, तीक्ष्ण बुद्धिमत्ता, उत्तम आकलन क्षमता, प्रत्येक बाबीतील जिज्ञासा, शैशव टिकवणारे कुतूहल असे अनेक गुण तिच्यात उपजतच होते. नाती जपणे, माणसे जोडणे हा वसा आईकडून मिळाला. आई वडील दोघेही डॉक्टर, रत्नागिरीच्या सामाजिक सांस्कृतिक जगतात वावर असलेले. त्यामुळे लेखक, कवी, विचारवंत अशा अनेकांचा घरात राबता होता. यात शांता शेळके, मधु मंगेश कर्णिक यांच्यासारखी काही उदाहरणे सांगता येतील. त्यातून तिची साहित्यिक, सांस्कृतिक जाण प्रगल्भ झाली. तिचे शिक्षण मायक्रोबायोलॉजीसारख्या विज्ञान शाखेतून झाले असले तरी तिचे विविध विषयातील वाचन भरपूर होते. अनेक कविता, पुस्तकातील अवतरणे तिच्या तोंडावर असतात. सूत्रसंचालन, व्याख्याने यात ती त्याचा चपखल वापर करते. शिक्षणाच्या आणि नोकरीच्या निमित्ताने ती अनेक ठिकाणी राहिली. पतीच्या नोकरीनिमित्ताने किर्लोस्करवाडीत राहिली. या सर्व ठिकाणी तिच्या उपजत गुणांना झळाळी यावी असे पर्यावरण मिळाले. उपजत गुणांना पैलू पडत गेले. सर्व ठिकाणी तिने माणसे जोडली आणि ती टिकवलीही. तिचा मित्रपरिवारही तिच्यासारखाच गुणवान आहे. कुटुंब आणि बाहेरील जग या सर्वच ठिकाणी तिने माणसे जोडण्याबरोबर नातीही जपली. सर्वांना ती आधारवड वाटते. पार्किन्सन मित्रमंडळासाठी ते असेट आहे. प्रत्येक कामात तिचा उत्साह ओसंडून वाहत असतो. संस्थेचे कपाट आवरून कागदपत्रांचे सुरेख रेकॉर्ड करून त्यावर सुंदर अक्षरात नावे लिहिण्यासारखे काम असो, स्मरणिका संपादन, वाटप यासारखे काम असो, पत्रव्यवहाराचे इंग्रजी मराठी ड्राफ्टिंग असो, सहल सभा यांचे नियोजन असो, आकाशवाणीवरील मुलाखत असो, गोव्याच्या पर्पल फेस्टमध्ये अचानक पत्रकारांनी येऊन घेतलेला बाईट असो, नवरात्र जागरसारखी लेखमाला असो, तिचा वेगळाच ठसा असतो. तशी ही आधी खूप मोठी आहे. ती अष्टावधानी असल्यामुळे कार्यक्रम यशस्वी होतो. ती जाईल तिथे तिचा प्रभाव पडतो. माझ्या आजारपणाच्या काळात मी 7-8 महिने मंडळाचे काम करत नव्हते. त्यावेळी माझ्या अनेक कामाची धुरा तिने सहजपणे आपल्या खांद्यावर घेतली. त्या प्रत्येक कामात मृदूला टच आणला. कामाची गुणवत्ता वाढवली. मासिक सभेचे वृत्त लिहिणे हे त्यातील एक. वृत्त नेमकेपणे तक्ता स्वरूपात लिहिणे तिने सुरू केले. स्मरणिकेतील वार्षिक कामाचा आढावाही तिने तक्ता स्वरूपात लिहिण्यास सुरुवात केली. यामुळे एका नजरेत मंडळाचे काम लक्षात येते.
तिच्याबरोबर मी विविध व्याख्यानांना, सेमिनारला गेले. तिच्या वृत्तांत लिहून घेण्याचे कौशल्य पाहून मी थक्क व्हायची. अत्यंत सुंदर अक्षरात नेटकेपणाने ती वृत्त लिहिते. काही वेळा हॉलमध्ये अंधार केलेला असतो, विषय थोडा कठीण, त्यात अनेक तांत्रिक शब्द वापरलेले असतात, तरीही तिच्या वृत्त लिहिण्यात कोणतीही बाधा येत नाही. या वृत्तातून एक सुंदर लेख घडतो आणि स्मरणिकेत येतो. ज्या संस्थेचे व्याख्यान आहे त्यांच्या वेबसाईटवर जातो. विविध मासिकातूनही तिचे लेख येत असतात. औपचारिकपणे ती निवृत्त झाली असली तरी तिच्यातलं शिक्षक, संशोधक अजून कार्यरत आहे. विद्यार्थ्यांना संशोधन प्रकल्पांना ती मार्गदर्शन करीत असे. त्यातील काही प्रकल्प आविष्कार ह्या विद्यापीठ, आंतरविद्यापीठ पातळीवरील यशस्वी झाले. आजही तिला अनेक ठिकाणाहून प्रकल्प कसे करावेत, व्यक्तिमत्व विकास, विद्यार्थिनीचे प्रश्न अशा अनेक विषयावर शाळा, महाविद्यालयातून व्याख्याने, कार्यशाळा याद्वारे मार्गदर्शन करण्यासाठी निमंत्रणे येत असतात. यातून ती ऊर्जा घेऊन येते. मंडळाचे काम अधिक जोमाने करते. देश परदेशातील प्रवास हेही तिचे एक ऊर्जास्थान आहे. तिचे नातेवाईक मित्रमंडळी भारतभर पसरलेले आहेत. त्यांच्या कौटुंबिक समारंभांना, अडीअडचणीत मृदुलाची उपस्थिती अनिवार्य असते. मंडळाची कामे, कौटुंबिक जबाबदाऱ्या उत्तमरित्या सांभाळत तिची अशी अखंड भ्रमंती पाहून आम्हालाच थकायला होते. एकदा ती ऑस्ट्रेलियाला चालली होती. मैत्रीण शुभार्तीचा अस्वस्थ होत असल्याचा फोन आला. ती थेट गाडी काढून साताऱ्याला जाऊन आली. येऊन घाईघाईत बॅग भरली. नातेवाईक, मित्रमैत्रिणी यांच्या आजारात ती हॉस्पिटलमध्ये पोचली की त्यांचा अर्धा आजार पळून जातो. त्यांच्याजवळ थांबणे, डबा देणे हे आलेच. तिच्याबरोबरच तिच्या स्कूटरलाही उसंत नसते. तिचा कस लावणारा प्रसंग सांगितल्याशिवाय राहत नाही. कोरोना काळात प्रथमच जागतिक पार्किन्सन मेळावा ऑनलाईन घेणार होतो. मृदुला सूत्रसंचालन करणार होती. 5-6 दिवस राहिले होते आणि तिच्या आईच्या निधनाचे वृत्त आले. अशाही परिस्थितीत तिच्याकडे असलेली काही कामे माझ्याकडे सोपवली. जाता जाता मी कार्यक्रमाला येते, काळजी करू नका असे तिने सांगितले. दुःख बाजूला ठेवून उत्तमरित्या कार्यक्रम निभावला. त्यावेळचे सूत्रसंचालन तिच्या आत्तापर्यंतच्या कामाचा कळस बिंदू होता. तिची कामाबद्दलची निष्ठा, समज, उरक पाहून तिला ट्रस्टवर घेणे ओघानेच आले. लगेच ती कार्यवाहीही झाली. कॉलेजमध्ये विभाग प्रमुखाला विभाग प्रमुख म्हणून केलेले काम, उपप्राचार्य म्हणून केलेले कार्य, न्याकसारख्या किचकट कामाला दिलेला पर्सनल टच, ती राहत असलेली सोसायटीचे अध्यक्ष म्हणून केलेले काम, यामुळे प्रशासकीय कामाचा, बँक व्यवहाराचा तिला अनुभव होता. तिच्यातील एम्पथी प्रत्येक कामात शुभार्तीचा विचार करते. शुभार्तींच्या मनातही तिला उच्च स्थान आहे. तिने केलेले कौतुक त्यांचा आत्मविश्वास वाढवते. तिच्या कामामुळे ती संस्थेला उंचीवर नेईल याची खात्री आहे. मंडळाच्या कामात मुलगा विराज, सून क्षितिजा, केअरटेकर रवी यांचेही सहकार्य आम्ही हक्काने घेत असतो. कुटुंबाचा विचार करता नातू आयुषला संस्कार देण्याचे काम सहजगत्या ती करते. ते मला अत्यंत लोभसवाणे वाटते. शुभंकर म्हणून कर्णींना आनंदी ठेवण्यात, नैराश्याला त्यांच्यापाशी फिरकू न देण्यात मृदुलाचा कॅटलिस्ट रोल होता. काय केल्याने त्यांना आनंद मिळतो हे ओळखून ती त्या गोष्टी त्यांच्या नकळत करायची. याबद्दल अधिक मुलाखतीतून उलगडेलच. माझ्या प्रत्यक्ष जगण्यातले तिचे स्थान मी शब्दात पकडू शकत नाही. आयुष्याच्या सायंकाळी तिचा माझ्या जीवनात प्रवेश झाला. माझ्या एका हाकेवर ती माझ्यासाठी उभी असते. तिच्यामुळे मला संध्याछाया भिववीत नाहीत आणि माझ्या मुलीनं माझी काळजी वाटत नाही. मृदुला, असाच जीवनाचा आनंद भरभरून घेत राहा, आनंद लुटत राहा. यासाठी तुला उत्तम आरोग्य लाभो. नमस्कार मृदुला ताई. नमस्कार. आनंद तरंग मध्ये तुमचं स्वागत आहे. तर फार वेळ न घालवता म्हणजे आपण प्रश्नालाच सुरुवात करूयात. तर सुरुवातीला मला आणि अर्थातच प्रेक्षकांना तुमच्याबद्दल जाणून घ्यायला आवडेल की तुम्ही मूळच्या कुठल्या, त्यानंतर तुमचं शिक्षण, कर्णी काकांशी भेट कशी झाली आणि तुम्ही पुण्यात कशा आलात, याबद्दल जर आम्हाला थोडक्यात सांगा. नक्की. पण हे सगळं सांगण्यापूर्वी मी प्रेक्षकांना हेही सांगू इच्छिते की अतुल दादांचा आणि आमच्या पार्किन्सन्स मित्रमंडळाचा गेली अनेक वर्ष स्नेह आहे आणि त्यातून अतुल दादांनी हा जो अभिनव उपक्रम सुरू केलाय हा फार स्तुत्य आहे आणि आम्ही सगळे त्याबद्दल अतुल दादांचे ऋणी आहोत. आता मी तुमच्या प्रश्नाकडे येते. माझं माहेर रत्नागिरी आहे
मी कोकण कन्या आहे आणि मला माहेरचा एक खूप मोठा वारसा आहे. तो असा की स्वातंत्र्यवीर सावरकर म्हणजे तात्या आणि माझे आजोबा हे रत्नागिरी पर्वामध्ये खूप जवळचे स्नेही होते. आणि त्यांच्या सामाजिक कामामध्ये असं म्हणतात की माझे आजोबा त्यांचा उजवा हात होते. त्यानंतर माझे आई वडील जे दोघंही फॅमिली डॉक्टर होते. रत्नागिरी जिल्ह्यामध्ये आणि रत्नागिरी शहरामध्ये त्यांचा मोठा बोलबाला होता. वडिलांचा सामाजिक वारसा माझ्या वडिलांनी पण चालू ठेवला आणि त्यांनी रत्नागिरी जिल्हा नगर वाचनालयाच्या माध्यमातून असेल किंवा भागोजी शेटकीर प्रतिष्ठानच्या माध्यमातून असेल किंवा इतर अनेक संस्थांच्या माध्यमातून त्यांनी रत्नागिरीमध्ये छोटी मोठी खूप कामं केली आणि हे मी सगळं लहानपणापासून बघत आले होते. त्यामुळे पुढे जाऊन आता जी मी पार्किन्सन्स मित्र मंडळाशी जोडले गेले त्याचं मूळ मला वाटतं माझ्या त्या माहेरी असलेल्या सामाजिक कार्याच्या वारशात आहे. शिक्षण माझं मी शाळेमध्ये हुशार विद्यार्थिनी म्हणतात त्याप्रमाणे पहिल्या 5-10 मध्ये नंबर असणं वगैरे असा प्रकार होता. ऍस्पिरेशन होतं मेडिकलला जावं पण थोडक्यात हुकलं आणि मग मी पुढे मायक्रोबायोलॉजी मध्ये BSc केलं. ते मी शिवाजी विद्यापीठातून केलं. त्यानंतर MS युनिव्हर्सिटी बरोदा ह्या देशातल्या मोठ्या विद्यापीठातून मी MSc केलं आणि पुणे विद्यापीठातून मी MPhil केलं. यानंतर म्हणजे माझा कोर सब्जेक्ट आहे मायक्रोबायोलॉजी आणि मग मला सातारा इथल्या रयत शिक्षण संस्थेमध्ये कॉलेजमध्ये प्राध्यापिका म्हणून नोकरी मिळाली. जी नोकरी मी पूर्ण काल म्हणजे कालावधी नोकरीचा पूर्ण केला आणि आज मी निवृत्त प्राध्यापिका म्हणून आहे असं म्हणजे म्हणू शकते. अजून एक छोटा उल्लेख करते तो असा की माझ्या आई वडिलांना वाचनाची खूप आवड होती आणि साहित्याची. तर त्या ज्या रत्नागिरी जिल्हा नगर वाचनालयाचे वडील अध्यक्ष होते अनेक वर्ष त्या संस्थेने मराठी साहित्य संमेलनाचं यजमानपद घेतलं होतं. 64वं मराठी साहित्य संमेलन आणि त्याचे अध्यक्ष होते मधु मंगेश कर्णिक उर्फ भाई काका. तर मधुभाई मंगेश कर्णिकांच्या नंतर कोकण मराठी साहित्य परिषद झाली जिथे पुन्हा माझ्या आई वडिलांनी खूप सहयोग दिला. या सगळ्या ह्याच्यातून अनेक साहित्यिक अनेक मोठे सामाजिक कार्यकर्ते आणि दुसऱ्या बाजूनी सावरकरांच्यावर PhD आणि संशोधन करणारे किंवा बाबूजी ज्यांनी सावरकरांच्यावर सिनेमा काढला ही अशी लोक रत्नागिरीला आमच्या घरी येत आणि त्या ज्या उत्तम चर्चा व्हायच्या त्याचाही मला एक मिळाला म्हणजे त्याचा अनुभव मिळाला आणि माझं एक संपन्न झालं तरुणपण आणि बालपण. मला वाटतं एवढी माझी सुरुवातीची ओळख पुरेशी आहे. अगदी नक्कीच आणि ती अतिशय इंटरेस्टिंग पण आहे. तर मृदुलाताई आता पुढचं म्हणजे तुमची कर्णी काकांशी भेट कशी काय झाली आणि लग्न आणि पुण्यात कसे का आलात तुम्ही त्याबद्दल जरा. हो, आता इथे मला एक आवर्जून उल्लेख करावा लागेल तो म्हणजे आपण शिकत गेलो आणि जसं मी आता तुम्हाला म्हटलं की शिक्षणाची एक संपन्न पार्श्वभूमी एक चोखंदळ वाचक चोखंदळ रसिक असे असलेले आई वडील किंवा अशा घरामध्ये मी वाढल्यामुळे माझी स्वतःची मतं पण एक प्रकारे वेगळी बनत होती आणि जोडीदाराविषयी जेव्हा आपल्या काही कल्पना सुरू होतात मनात म्हणजे एक तरुण मुलगी जेव्हा स्वप्न बघायला लागते तेव्हा माझ्या मनात असं यायला लागलं की एकतर मला माझं कॉलेजमध्ये शिकवण्याचा हा जॉब प्राध्यापिका म्हणून खूप आवडत होता. तर माझ्या त्या नोकरीवर कुणी गदा आणू नये एक आणि दुसरं म्हणजे माझं वैचारिक स्वातंत्र्य एक चांगलं राहावं म्हणजे अबाधित राहावं ही एक माझी म्हणजे ह्या दोन माफक अपेक्षा होत्या. माझ्या म्हणजे माझ्या व्यक्ती स्वातंत्र्याची जपणूक व्हावी आणि दुसऱ्या बाजूने असं होतं की जी रसिकता माझ्या म्हणजे जी माझी अभिरुची म्हणूया नको किंवा जी माझी आवड आहे तशाच प्रकारची सुसंगत आवड त्याला पूरक अशी आवड जोडीदाराची असावी
आणि मग या शोधात असताना वडिलांचे मित्र म्हणजे कर्णी काका किर्लोस्कर ब्रदर्स लिमिटेड मध्ये पंप मॅन्युफॅक्चरिंगचे नंतर मुख्य झाले किंवा पंप मॅन्युफॅक्चरिंग मध्ये, हायड्रॉलिक पंप मॅन्युफॅक्चरिंग मध्ये होते. तर माझ्या वडिलांचे एक मित्र वेलणकर काका तिथे फॅमिली डॉक्टर म्हणून प्रॅक्टिस करत होते. त्यांनी सुचवलं आई वडिलांना की एक तरुण इंजिनियर इथे काम करतोय, तू तुझ्या मुलीसाठी बघ. आणि जेव्हा आम्ही बोललो तेव्हा माझ्या लक्षात आलं की हीच ती व्यक्ती आहे जिच्यासाठी आपण बघत होतो. म्हणजे एक गंमत म्हणून सांगते हा व्हिडिओ बघणाऱ्यांसाठी, त्यांचं हस्ताक्षर, त्यांनी केलेली वॉटर कलरची पेंटिंग्स, त्यांनी माझ्या वडिलांना इंग्लिशमध्ये लिहिलेलं पत्र, म्हणजे कर्णी काकांचं इंग्रजी ड्राफ्टिंग, इंग्रजी अक्षर आणि त्यांनी केलेली वॉटर कलरची पेंटिंग्स. आणि त्यांच्या एका मित्रांनी मला सांगितलं, हा हा आमचा मित्र वेगळा आहे, तो खलील जिब्रान वाचतो, तो आणि काय काय करतो, इंग्लिश सिनेमे बघतो. तिथे मग मी निश्चित केलं की अरे हेच तर आपल्याला हवं होतं. आणि मग आमची जोडी जमली, मग संसार सुरू झाला. किर्लोस्कर वाडीनंतर कर्णी काकांनी नोकरी बदलली आणि आम्ही पुण्यामध्ये आलो. सुदैवाने रयत शिक्षण संस्थेने मला सुद्धा पुण्याच्या कॉलेजमध्ये बदली दिली आणि आम्ही पुण्यासारख्या एका अभिरुची संपन्न शहरामध्ये आलो. असा हा प्रवास आहे. मृदुलाताई, पुण्यात आल्यानंतर तुम्ही कोल्हापूरच्या आणि त्यानंतर पुण्यात आलात, आणि एकंदरीत ते दिवस कसे होते? नोकरी, तुम्हा दोघांची नोकरी, आणि एकंदरीत कसा कालावधी गेला त्याबद्दल जरा काही सांगाल? हो, मी रत्नागिरीची आहे, कोल्हापूरची नाही. हा, सॉरी, रत्नागिरी. हा, नाही असू दे. पुण्यातलेच दिवस खूप संपन्न होते. म्हणजे सुरुवातीची पुण्यातली 3-4 वर्ष तर आमची इतकी सुंदर गेली. आम्ही खूप चांगले दर्जेदार कार्यक्रम बघायचो. काही कार्यक्रमांचा मी जरूर उल्लेख करेन. आम्ही ज्या वर्षी 99 साली पुण्यामध्ये आलो, त्याच वर्षी पुण्यामध्ये एका संस्थेने पुलोत्सव केला. त्या पुलोत्सवाचं उद्घाटन केलं होतं आर.के. लक्ष्मणनी. आणि त्या वर्षीच्या त्या पुलोत्सवामध्ये म्हणजे स्वतः पुलं येऊ शकले नव्हते स्टेजवर, पण त्या व्हिडिओद्वारे बोलले होते पुलं आणि सुनीताताई. पण अत्यंत दर्जेदार लोक, 5 दिवस तो पुलोत्सव आम्ही सगळ्यांनी बघितला. आणि त्यावेळेला आर.के. लक्ष्मणनी बालगंधर्व मध्ये जी लाईव्ह रेखाटनं केली ती आम्ही बघितली. मी, माझा मुलगा 8वीत होता तेव्हा त्याला पण घेऊन गेले होते. अशा सारखे म्हणजे पुलोत्सव असेल, सांगीतिक कार्यक्रम असतील, साहित्यिक कार्यक्रम असतील, उदाहरणार्थ बाबूजींचं सहस्त्र दर्शन सोहळा, जो 2 इंटरव्हल घेऊन 3 तासाचा, 9 तासाचा कार्यक्रम, असे खूप सुंदर कार्यक्रम आम्हाला बघायला मिळाले दोघांना. आणि आम्ही म्हणजे आमचं सहजीवन खऱ्या अर्थाने तिथे बहरलं. आम्हाला आर्थिक स्थैर्य पण पुण्यातच सगळं आलं. आमचा मुलगा अभ्यासात चांगली प्रगती करत होता. त्यामुळे पुण्यामधली पहिली 5-6 वर्ष तर आमची अतिशय दृष्ट लागावी अशी गेली. मृदुलाताई, एक विचारायचंय की कर्णी काकांबद्दल, म्हणजे त्यांचा स्वभाव कसा होता? एक पिता आणि पती म्हणून ते कसे होते? त्यांना आवडीनिवडी काय होत्या? त्याबद्दल जरा सांग. हो, नक्की. त्यांचा स्वभाव एका वाक्यात सांगायचा तर परफेक्शनिस्ट आणि प्रिसिजन. परफेक्शनिस्ट आणि प्रिसिजन म्हणजे कुकर तुम्ही गॅसवर कसा लावलाय तर त्या कुकरचा अँगल असेल, ताट मांडलं असेल तर त्या ताट टेबलवर किती पुढे आहे मागे आहे, की हे इथपासून ते अनेक बेडशीट घातलेलं असेल तर ते कसं पाहिजे, अशा खूप काटेकोर त्यांचं असायचं. प्रिसिजन आणि परफेक्शन असायचं. म्हणजे ह्या छोट्या छोट्या बाबीतली त्यांची जी अपेक्षा असायची माणसाने असावं, शिस्तप्रिय होते त्या बाबतीत. तशी मग मी थोडी ढिसाळ होते, त्यामुळे आमचे कधी त्या पॉइंटवरून व्हायचं. पण बेसिकली ते हुशार होते. खूप नियोजन त्यांचं, मनात नियोजन व्हायचं. आणि मला तर असं नेहमी वाटायचं की त्यांच्या डोक्यात जे नियोजन होतं म्हणजे पेपरलेस काम असायचं बरंचसं त्यांचं, पण काहीही विसरायचे नाहीत ते. आणि परफेक्शनिस्ट आणि प्रिसिजन असणाऱ्या माणसाला दुसऱ्याकडून बरेचदा तशीच अपेक्षा राहते, आणि ती जर पूर्ण नाही झाली तर त्या माणसाचं थोडी चिडचिड होते. आणि तसं मग थोडंसं
ज्याला आपण चिडका किंवा तापट म्हणतो किंवा रागीट म्हणतो, ते कधी कधी त्यांच्या स्वभावात दिसायचं. आणि ते वडील म्हणून कसे होते, कसे वागायचे? वडील म्हणून ते विराज सांगू शकेल जेव्हा येईल तेव्हा नक्कीच. पण वडील म्हणून मला तर वाटतं आदर्श वडील होते ते. आदर्श वडील होते आणि पती सुद्धा आदर्श पती होता. जो पती पत्नीला वैचारिक स्वातंत्र्य देतो, व्यक्ती स्वातंत्र्य देतो, किंवा मी पीएचडी करावी म्हणून पुण्यामध्ये घर घेतो, तो आदर्श पतीच नाही का? तर ते त्या दोन्ही भूमिका ते उत्तम निभावत होते. कधी त्यांनी नोकरी करणाऱ्या पत्नीवर संशय घेतला नाही. मला अनेकदा मुलांबरोबर सहलीला जावं लागायचं आज माझ्या नोकरीचा भाग म्हणून, पण त्यांनी कधीच नाही. किंवा माझ्या मैत्रिणी, माझे माहेरची माणसं, यांच्याशी ते खूप चांगले वागायचे. ते बेसिकली विनोदी रसिक वृत्तीचे, जॉली म्हणतो तसं, दिलदार अशा प्रकारचे होते. मृदुलाताई, त्यांना छंद वगैरे कुठले होते? हो कामावरनं आल्यानंतर ते म्हणजे काय करायचे वगैरे? हो, त्यांचे छंद अनेक होते, पण 2 छंदांचा नक्की उल्लेख करेन. ते वॉटर कलर, म्हणजे वॉटर कलरचं पेंटिंग खूप छान करायचे. आता मी ते पेंटिंग नाही दाखवू शकत आहे, पण ते खूपच छान करायचे. म्हणजे त्यांची देशोविदेशात पेंटिंग्स गेलेली आहेत. तो एक छंद होता. वाचनाचा, म्हणजे ते इंग्लिश माध्यमात कॉन्व्हेंट स्कूलमध्ये शिकलेले होते, पण कॉन्व्हेंट स्कूलमध्ये शिकलेले असून सुद्धा आता तुमचा एआय किंवा चॅट जीपीटी ज्या तऱ्हेचं शैलीदार इंग्लिश तुम्हाला देतो ट्रान्सलेशन, तितकं त्यांचं शैलीदार इंग्लिश ड्राफ्टिंग होतं. इंग्रजी वाचन खूप होतं त्यांची. आजही इंग्रजी पुस्तकं आम्ही जपून ठेवली आहे आणि सुदैवाने विराज पण इंग्रजी वाचन खूप करतो. तिसरी गोष्ट म्हणजे त्यांना जुन्या हिंदी गाण्यांचा आणि जुन्या हिंदी सिनेमांचा प्रचंड आवड होती आणि तो त्यांचा संग्रह खूप होता. म्हणजे एखादं जुनं हिंदी गाणं लागलंय आणि त्यांनी त्याच्या मागची कथा, त्या हिंदी गाण्याच्या लिरिक्स पासून ते म्युझिक डायरेक्टर पर्यंत, ते चित्र पडद्यावर ते गाणं कुणावर चित्रित झालंय इथपर्यंतचा इतिहास त्यांनी सांगितला नाही आणि त्यात कुठेही तिळमात्र चूक झाली नाही असं कधीच होणार नाही. आमचा एक रेडिओ घरात सतत चालू असतो, तर गाणं सुरुवातीची धून वाजली कीच ते सांगणार. हिंदी, जुन्या नव्या हिंदी गाण्यांचा खूप त्यांना आवड होती. मृदुलाताई, यानंतर आपण वळूया पार्किन्सन्सकडे, की हो, पार्किन्सन्सची एंट्री कशी झाली ह्या ह्याच्यात? साधारणपणे कधी कळलं, कसं काय झालं ते? आम्ही पुण्यात आल्यानंतर मी जसं सांगितलं की 5 वर्ष अक्षरशः सोनेरी असतात तशी गेली. 4-5 वर्षानंतर त्यांना एकतर डायबिटीस होता, बीपी होतं आणि पुण्यात आल्यावर एक पहिली धोक्याची घंटा अशी झाली की त्यांची अँजिओप्लास्टी झाली. म्हणजे त्यांना हार्ट आणि कार्डियाकशी रिलेटेड पहिलं झालं. अँजिओप्लास्टी झाल्यानंतर त्यांची तब्येत सुधारत होती, पण अचानक मी एक निरीक्षण केलं नाट्यमय, ते सांगते. याचं कारण पार्किन्सन्सचं निदान खूप लवकर होत नाही. पार्किन्सन्स 2-3 वर्ष बरेचदा, म्हणजे आता आमचा अनुभव असा आहे की अनेक पेशंटमध्ये पार्किन्सन्स अंडर डायग्नोस्ड राहतो, जसा तो आमच्याही बाबतीत राहिला होता. ते जे शर्ट घालायचे, तर शर्टाला 2 बाह्या असतात आणि तो शर्ट फॅक्टरीतून आल्यावर हँगरला अडकवला जायचा. तर त्या शर्टाच्या 2 बाह्यांपैकी एका बाहीचा फॉल व्यवस्थित असायचा आणि दुसरी जी बाही असायची डाव्या हाताची, बाही अशी लुळी पडायची शर्टाची. नो मॅटर शर्ट कुठल्या ब्रँडचा आहे किंवा शर्टाचं कापड कुठलं आहे. तर हे निरीक्षण मला, म्हणजे मी हे 1-1.5 महिना बघत होते आणि मग हे निरीक्षण मी डायबेटिसच्या आमच्या डॉक्टरांकडे गेलो, डॉक्टर मोहन मगदूम म्हणून, त्यांना सांगितलं. तर डॉक्टरांनी आम्हाला सांगितलं आपण न्यूरोफिजिशियनला एकदा दाखवूया, आणि त्यांनी चिठ्ठी दिली आणि आम्ही न्यूरोफिजिशियनकडे गेलो. न्यूरोफिजिशियनला आम्ही निरीक्षण सांगितलं माझं, आणि त्यांनी आणखीन काही चाचण्या घेतल्या आणि त्यांनी आम्हाला सांगितलं की ही पार्किन्सन्सची सुरुवात आहे.
ही सुरुवात तुम्ही ऐकल्यानंतर एकंदरीत प्रतिक्रिया काय झाली घरात? आणि वा. त्यावेळी मुलगा किती वर्षाचा होता? त्यांना पार्किन्सनची सुरुवात झाली तेव्हा मुलगा 11वीत होता. म्हणजे त्याची 12वी व्हायची होती. तो 11वीत होता. आणि सुरुवात पार्किन्सन्सची म्हणजे त्या मानाने मला असं वाटतं एक वर्ष दीड वर्ष त्यांना तो होत होता त्रास. वर्ष दीड वर्षानंतर हे डायग्नोसिस झालं. पण सुरुवातीच्या त्या गोळ्या घेतल्यानंतर ॲमेंट्रॅल, पॅसिटेन यासारख्या गोळ्या ज्या होत्या त्या गोळ्यांनी त्यांचं जीवनमान खूप सुधारलं. म्हणजे इतकं सुधारलं आणि तो डोसही व्यवस्थित ऍडजस्ट झाला होता की पुढची 2 वर्ष म्हणजे मुलाची 12वी होईपर्यंत समाजात कुणाला, नात्यात गोत्यात कुणालाही कळलं नाही की ह्यांना काही वेगळं न्यूरोलॉजिकल डिसऑर्डर आहे. त्यामुळे आम्ही अक्षरशः कुणाला सांगितलं नव्हतं. म्हणजे त्यांना पार्किन्सन्स आहे, आम्हाला दोघांना धक्का बसला. मुलगा आमच्या बरोबर नव्हता त्यावेळेला डॉक्टरांकडे आलेला, पण आम्हाला दोघांना धक्का बसला आणि आम्ही ठरवलं की हे डॉक्टर आणि आपण तिघातच ठेवूया, इतक्यात काही करूया नको. याचं कारण पार्किन्सन्स व्याधीबद्दल समाजात जे आहे त्याच्यामुळे. मग पुढे कसं काय झालं? प्रोग्रेस त्या ह्याची झाल्यानंतर काय केलं? हो, म्हणजे मी म्हंटल तसं त्या सुरुवातीच्या औषधांनी आमची पुढची 3 वर्ष पण चांगली गेली. म्हणजे ऑब्व्हियस होतही नव्हतं आणि त्यांना नोकरी करणंही सुसह्य होतं. पण साधारण त्यांच्या वयाच्या 56व्या वर्षी म्हणजे डायग्नोसिस समजा त्यांच्या वयाच्या 53-54 वर्षी झालं असेल, तर 56 वगैरे साली म्हणजे त्यानंतरच्या 2-3 वर्षांनी मुख्य म्हणजे अक्षर त्यांचं बदलल्यामुळे त्यांच्या कंपनीमध्ये चेकवरच्या सह्यांवर प्रॉब्लेम यायला लागला. नंतर त्यांना थोडा नंतर प्रॉस्टेटचाही त्रास झाल्यामुळे ती फ्रिक्वेन्सी वगैरे हे सगळं होऊन आम्ही राहतो स्वारगेट जवळ आणि ते चिंचवडला म्हणजे नोकरीला जायचे. तर ह्या सगळ्या प्रवासाचा आणि त्याचा त्यांना थोडा थोडा त्रास व्हायला लागला. आणि मग ह्या मुख्य म्हणजे सही बदलली गेली. फॅक्टरीमध्ये त्यांचं काम असं होतं की शॉप फ्लोअरवर त्यांना जावं लागायचं, राऊंड्स घ्यावे लागायचे, तर ते दिवसेंदिवस कठीण व्हायला लागलं. म्हणून मीच त्यांना आग्रह केला की आता तुम्ही घ्या निवृत्ती. सुदैवाने माझी अनुदानित महाविद्यालयातली नोकरी आहे आणि तोपर्यंत मुलगा 12वी होऊन त्याला चांगले मार्क होऊन तो मेरिटने इंजिनिअरिंगला गेला होता. म्हणजे त्याच्या फी साठी आम्हाला काही खर्च वगैरे येणार नव्हता, हे तिथेच निश्चित झालं होतं. त्याला हवा तो ट्रेंड मिळाला वगैरे. म्हणून मग तो मुलगा इंजिनिअरिंगच्या दुसऱ्या वर्षाला असतानाच त्यांनी VRS घेतली आणि मग VRS घेतल्यापासून मग ते घरातच राहायला लागले. आणि तोच काळ होता. आणखीन एक कारण झालं म्हणजे 3 वर्षानंतर डॉक्टरांनी सिंडोपा इंट्रोड्यूस केली. म्हणजे पार्किन्सन्स वाढला, हे सगळं सिम्पटम्स ऑब्व्हियस व्हायला लागली. मग डॉक्टर म्हणाले आता आपल्याला सिंडोपा द्यायची वेळ आली आहे आणि मग सिंडोपा सुरू झाली. त्यामुळे सिंडोपा सुरू झाल्यानंतर 5-6 महिन्यातच VRS घेतली. मृदुलाताई, हा एक असा काळ असतो की ज्यात अनेकदा असं पाहिलंय आपण की लोक डेस्परेटली हवे ते उपाय करतात किंवा जे लोक सांगतील ते करून पाहतात. त्यात बऱ्याच जणांचं नुकसानही होतं. तर तसं काही तुमच्या बाबतीत झालं? ते होतं, कारण ते काय आहे थोडस स्वाभाविक आहे. म्हणजे त्यावेळेला आपण इतके घाबरून जातो. काही व्याधींची नावच अशी आहेत की ती घेतली की आपल्याला जरा घाबरायला आणि हे होतं. तर आमचंही त्याप्रमाणे झालं. पण सुदैवाने ते विवेकी होते, कर्णी काका विवेकी पण होते आणि ते अनेक त्यांच्या निर्णयावर ठाम असत. तर मी थोडी समजा प्रोएक्टिव्ह होऊन किंवा पुढाकार घेऊन आग्रह करायला लागले की आपण ही पॅथी बघूया का, ती पॅथी बघूया का, अमकीकडे जाऊया का. तर ते स्टेबल राहून ते म्हणायचे इतकं सगळं ऍट ए टाइम मारा नका करू माझ्यावर, मारा नको करूस माझ्यावर, मी काही हे नाही, म्हणजे मी नाही त्याला तयार होणार, असं म्हणायचे. आणि ते त्यांनी जी काही पॅसिटेन, ॲमेंट्रेल, सिंटोपा ह्या 2-3 गोळ्या ज्या त्यांना सूट झाल्या होत्या
त्याच्यावरच ते थांबले. इनफॅक्ट त्या काळात मी तुम्हाला सांगते, डॉक्टर म्हणजे आपले न्यूरोफिजिशियन आमचे त्यांना खूप आग्रह करत होते की तुम्ही मला फीडबॅक चांगला देताय एखाद्या औषधाचा, किंवा तुम्ही तुमची लक्षणं योग्य प्रकारे मला सांगताय, त्यामुळे ऍज अ डॉक्टर आम्हाला तुम्हाला असेस करायला खूप सोपं जातंय, तर तुम्ही आमच्या ड्रग ट्रायलसाठी तयार व्हाल का? खूप आग्रह करत होते. म्हणजे त्यांना कर्णिकाकांसारखा पेशंट हवा होता की जो योग्य शब्दामध्ये नेमकेपणाने औषधाचा परिणाम आणि लक्षणांच्या बाबत सांगू शकेल, पण त्यालाही ते तयार झाले नाहीत. त्यामुळे आम्ही त्या अनेक प्रयोगांपासून आम्ही थोडेसे नंतर, मग मीही आग्रह केला नाही, कारण ते जर स्वीकारायला तयार नव्हते अनेक पॅथी, तर मग त्यांच्या इच्छेप्रमाणे मी सोडून दिलं ते त्यांच्यावर. मृदुलाताई, आजाराला त्यांनी कसं स्वीकारलं? त्यानंतर आजार झाल्यानंतर त्यांचं वर्तन कसं होतं? त्याचे सरळ सरळ मला 3 टप्पे असे दिसत आहेत की तो जो शॉक बसला होता, सुरुवातीला आजार झाला, पण तो त्यांनी धैर्याने घेतला. म्हणजे सुरुवातीचा त्यांचा ऍक्सेप्टन्स एकदम बोल्ड होता, चांगला होता. ते म्हणाले असू दे, इतकं मी पचवलेत काही काही आयुष्यात, तर पार्किन्सन्सचं ते काय, त्याची आयशी तैशी. नंतर जेव्हा फिजिकल आणि मुवमेंट्स ही लक्षणं वाढायला लागली, तसं म्हणजे साधारण मी तुम्हाला सांगते, व्याधीच्या म्हणजे पिढीच्या एक साधारण 9-10 वर्षानंतर किंचित त्यांना डिप्रेशन यायला लागलं. म्हणजे जे अगदी स्वाभाविक होतं की मलाच का असं, माझंच का असं, वगैरे वगैरे, ते यायला लागलं. तर ती एक डिप्रेशनची काही दिवसांची फेज होती त्यांची, काही वर्षांची म्हणूया, काही वर्षांची म्हणूया. त्या काळात मी पण खूप प्रयोग केले की आपण त्यांना डिप्रेशन होऊ नये म्हणून, आणि त्याच काळात मला रवी सारखा केअरटेकर मिळाला, आणि ते नंतर मी ओघात सांगेन तुम्हाला काही काही प्रयोग केले ते. पण त्या डिप्रेशन मधून लवकरच ते बाहेर आले, आणि एके दिवशी त्यांना साक्षात्कार झाला. त्या डिप्रेशन मध्ये अनेकदा ते रडायचे, त्या डिप्रेशन मध्ये अनेकदा ते हताश व्हायचे, त्यांची झोप डिस्टर्ब व्हायची. पण एक दिवस ते संध्याकाळी मी आल्यावर मला म्हणाले, यु नो व्हॉट? म्हटलं काय? पार्किन्सन्सला मी आजपासून माझं फ्रेंड केलाय. त्यामुळे चांगल्या स्वीकार ही एक फेज, डिप्रेशन ही दुसरी फेज, आणि डिप्रेशन नंतरची पार्किन्सन्सला मित्र बनवलाय मी आजपासून, ही तिसरी फेज, आणि ती मात्र शेवटपर्यंत त्यांनी सांभाळली. मग कधीही त्यांनी नंतर लक्षणांच्या मध्ये इतकी वाढ झाली तरी कधीही त्यांनी गिव्हअप केलं नाही. मृदुलाताई, एक आणखी विचारायचंय की रसिक असलेले तुम्ही दोघं अनेक ठिकाणी तुमचं जाणं येणं, कार्यक्रमांना जाणं, कदाचित तुम्ही बाहेर फिरतही असाल, तर ह्या सगळ्या गोष्टी त्या दरम्यान तुम्ही कशा मॅनेज करत होता? सुरुवातीच्या म्हणजे जस्ट सेक, जस्ट अतुल, जस्ट मिनिट. सुरुवातीच्या त्या सगळ्या गोष्टी म्हणजे मी सांगते, पहिली 10 वर्ष आम्ही फिरलो. वर्षातून आम्ही 2-2 ट्रिप्स केल्या. म्हणजे सिंगापूर, मलेशिया ही दुसऱ्या देशाची ट्रिप केली, सिक्कीम, दार्जिलिंग, कर्नाटक, अशा अनेक. त्यांचं तोपर्यंत बरंच जग फिरून झालं होतं, पण आम्ही दोघांनी पण केली, कारण विराटची एक ऍडमिशन झाली इंजिनिअरिंगची की त्याचं एक स्थैर्य आलं. तो 12वी असेपर्यंत कुटुंबामध्ये जरा मुलगा 12वी होईपर्यंत कमी हे होतं. त्यामुळे आम्ही जसे साहित्यिक कार्यक्रम स्थानिक बघत होतो, तसं आम्ही पर्यटन पण खूप केलं, आणि त्याला ते येत होते. म्हणजे तिथे तो कुठलाच अडचण आली नाही. म्हणजे पहिली 7-8 वर्ष जी चांगली फेज होती, त्यांनी धैर्याने स्वीकार केला होता. त्या ह्याच्यात त्यांनी सगळं मला करायचंय, पर्यटन पण करायचंय, नाटक सिनेमे बघायचे, कार्यक्रम बघायचे, मित्रांबरोबर जायचंय, हे सगळं चालू ठेवलं. त्यामुळे तो जीवनाचा आस्वाद त्यांनी त्या फेजमध्ये चांगल्या प्रकारे घेतला. आणि मृदुलाताई, त्यानंतर पार्किन्सन्स मित्रमंडळाची भेट होण्या अगोदर आणि पार्किन्सन्स झाल्यानंतर हा जो मधला काळ जो आहे,
जेव्हा हो तुमचा काही मंडळाशी संबंध नव्हता, हो. तेव्हा तुम्ही हे सर्व मॅनेज कसं करत होतात? ते म्हणजे एकतर मी थोडस माझे आई वडील, जसं मी तुम्हाला म्हटलं, फॅमिली डॉक्टर म्हणून काम केलेलं होतं, त्यामुळे ती थोडीशी मेडिकल पार्श्वभूमी मला होती. आणि एक माझं निरीक्षण, माझं काही वाचन असेल, याच्यातून मी ह्या व्याधीबद्दल कधीच फोबिया बाळगला नाही, सामाजिक फोबिया. आणि मी मनाशी ठरवलं होतं की हे लपवायचं नाही. जेव्हा म्हणजे ज्या वेळेला वेळ येईल तेव्हा आपण हे समाजापासून, नात्या गोत्यापासून हा आजार लपवायचा नाही. आणि यासाठी जे जे लागेल, म्हणजे त्यांना आनंदी ठेवण्यासाठी आणि लक्षणांच्या मध्ये सुधारणा होण्यासाठी जे जे आपल्याला करावं लागेल, मग ती घरातली व्यवस्था असेल, आर्थिक नियोजन असेल, मनोरंजनात्मक कार्यक्रम असतील, ते सगळे आपण करूया असं मी माझ्या मनाशी ठरवलं. आणि तसं तसं मी जमेल तसं ते करत गेले. म्हणजे तोपर्यंत पार्किन्सन्स मित्रमंडळाचा परिचय नव्हता झाला. मग मृदुलाताई, त्याबद्दल जरा सविस्तर सांगा ना, की तुम्ही हो नक्की काय केलं? हो, तो तर टर्निंग पॉइंट आहे. असं झालं की आमच्या एका ओळखीच्या लोकांनी पार्किन्सन्सची मैत्रीपूर्ण लढत हे शेखर बर्वे सरांनी लिहिलेलं जे पुस्तक आहे, जे आता सगळ्या पिढी शोभार्थींच्या मध्ये लोकप्रिय आहे, ते आम्हाला आमच्या एका फॅमिली फ्रेंडनी दिलं. आणि त्याच्यामध्ये फोन नंबर वगैरे मिळाला. त्याच्यावरून माझा शोभनाताईंशी संपर्क झाला. आणि मग शोभनाताईंकडून आम्हाला संचार नावाची एक असं पत्र यायला लागलं, म्हणजे बुकलेट यायला लागलं पोस्टाने. तर त्याच्यात मी वाचायची. म्हणजे मी प्रत्यक्ष पार्किन्सन्स मित्रमंडळमध्ये लिटरली 2018 साली गेले. त्याच्या अगोदर म्हणजे साधारण 2007-8 नंतर सुद्धा मे बी 9 साली वगैरे पहिल्यांदा शोभनाताईंचा परिचय झाला असेल. मग एके दिवशी शोभनाताईंचा मला फोन आला की अगं, म्हणजे आम्ही अशा घरभेटी घेतो शोभार्थींकडे, तर आम्ही तुमच्याकडे येऊ का? मग हो, नक्की या. मग शोभनाताई आणि तीर्थळी काका आमच्या घरी आले. तर तोपर्यंत कर्णी काकांची तशी ऍडव्हान्स्ड फेज होती, पण ते ऑन पिरियड चालू होता. आणि हे होतं, त्यामुळे तीर्थळी काकांशी हे व्यवस्थित बोलले दोघांशीही. आणि मग त्यानंतर शोभनाताई म्हणाल्या की आमचा असा वार्षिक मेळावा असतो आणि त्याला आम्ही कला प्रदर्शन ठेवतो. तर हे एवढे इंजिनियर आहेत आणि इतकं पेंटिंग करतायत, तर यांच्या काही कलाकृती असतील तर त्या कला प्रदर्शनात ठेवायला द्या ना. तर ते त्यांनी लक्षात ठेवलं होतं. आणि मग ते गेल्यावर मला म्हणाले, ते कलाकृती ठेवायला म्हणाले, तर मी पेंटिंग तर काही नाही करणार आहे आता, कारण ते शक्यही नव्हतं, हात ट्रिमर आणि थरथरत होतं त्यामुळे. पण मी काहीतरी करून देईन नक्की. आणि त्यांनी त्या म्हणजे शोभनाताईंच्या त्या व्हिजिट नंतर म्हणा, किंवा पार्किन्सन्स मित्रमंडळ मध्ये कला प्रदर्शनामध्ये काहीतरी ठेवायला करायचं म्हणा, तो एक त्यांना नाद लागला. म्हणजे तुम्ही जर मला जे विचारताय की पार्किन्सन्स मित्रमंडळाने तुमच्या व्याधीमध्ये, म्हणजे ह्या सामना करताना एक काय केलं, तर तो एक क्षण दिला पार्किन्सन्स मित्रमंडळाने की कर्णी काकांना टाकाऊतून काहीतरी वस्तू करत जावं, हा नाद जडला. आणि तो दिवसाकाठी ते काहीतरी करायला लागले तिथून पुढे. आणि दिवसाकाठी किमान 2-2.5 तास ते आपला पार्किन्सन्स विसरायचे. म्हणजे आज पार्किन्सन्स मित्रमंडळाच्या कामामध्ये काही ठरवताना मला ते सगळं आठवतं की कुठला तरी नाद जर शुभार्थीला लागला तर त्याचं व्याधी सुसह्य होते. तुम्ही आता जर मला परवानगी दिली तर मी कॅमेऱ्यावर त्यांच्या काही वस्तू दाखवू? हो, नक्की दाखवा ना. म्हणजे घटनाक्रम असा आहे की शोभनाताई आणि तीर्थळी काका आमच्या घरी आले. कला प्रदर्शनासाठी वस्तू द्या अशी सूचना झाली. आणि ऍडव्हान्स पार्किन्सन्स पेशंटनी काय वस्तू कलाकृती करायच्या, तर यांनी सगळ्या ज्या कलाकृती केल्या त्या टाकाऊतून केल्या, स्क्रॅच मधून केल्या.
तर उदाहरणार्थ हे भांडी घासायचा स्क्रबर आहे आणि ही एक तार आहे. अरे वा. तर त्याच्यातून ही एक कशी आदिवासी हो स्त्री हो वाटते हो असं हे अगदी. आहे. हा, आता हा पॅकिंगचा एक खोका आहे आणि हेही खाली काहीतरी कसला तरी बेस आहे. हो. हे इथे जे खाली दिसतंय ते बल्बचा होल्डर आहे अच्छा. आणि त्या बल्बच्या वायर्स नुसत्या पिरगळल्या त्यांनी. हो, ते एखादं हे म्हणतात, ट्रॉफी म्हणतात त्या तऱ्हेने. येस येस, ते सांगायचे फिल्मफेअरची बावली आहे. हो. तर हे एक आहे. दुसरी एक गंमत सांगते. हे तर तुम्हाला फेविक्विक दिसतीये, हो. ह्याच्यावर ही लसणाची पाकळी आहे अतुल दादा. अरे वा. आणि ती लसणाची पाकळी आता ही लिटरली ह्याला 10 वर्ष वय असेल या कलाकृतीचं. अच्छा. पण ही लसणाची पाकळी आता वाळली आणि त्यातला पाण्याचा अंश कमी झालाय, पण राजहंसासारखी मान हो दिसायची हो हो हो. ती त्यांना दिसली. पडलेल्या टोपलीत पडलेल्या लसणाच्या पाकळीतील राजहंसाची मान दिसणं, किंवा हे एक लाकूड आहे बघा, हे झाकण आहे आपली तुमचं ते हा बॉडी लोशन वगैरे असतात त्या प्रकारच्या बाटली, आणि त्याच्यावर त्यांनी एक लाकूड हे केलंय. हे पण असंच घड्याळाची डबी होती झाकण, त्याच्यावर एका सोनेरी ह्याचं माउंट केलंय. हा, आणि अजून एक शेवटची गंमत दाखवते, 2 गमती दाखवते. सर्फ किंवा सर्फ साबणाच्या किंवा कुठल्या तरी साबणामध्ये असे हे चमचे यायचे. खूपच छान. आणि त्याच्यातून म्हणजे टाचण्या ठेवायला, रबर बँड ठेवायला असा हा होल्डर केलाय. आणि एक कशीच आम्हाला कुठल्या तरी ट्रिप मध्ये शंख मिळाला होता. वा. तर ही जाळी म्हणजे आपण न्हाणी ट्रॅप साधारण असतो ना, ते त्या जाळीवर तो शंख असा बसतो, साधं केलंय. म्हणजे हे त्यांना जे सुचायचं ना, तर तो ट्रिगर मला वाटतं पार्किन्सन्स मित्रमंडळाची जी घरभेट होती, तीर्थळी काका आणि शोभनाताई आले, ती तिथून सुरू झाला. मृदुलाताई, तुम्ही एक आत्ताच म्हणालात की त्यांनी आनंदी कसं राहावं यासाठी तुम्ही प्रयत्न केलेत, आणि एकंदरीतच आजाराचा वेग कमी व्हावा म्हणून तुम्ही बरंच काही केलं. तर ते जरा सविस्तर सांगा, त्यामुळे सर्वांनाच त्यातून काहीतरी प्रेरणा मिळेल. हो, एक तर मी एक नोटीस केलं की ह्या ज्या आता तुम्हाला सगळ्या कलाकृती दाखवल्या, तर याच्यातून काहीतरी ते करतायत आणि ते त्यांना आवडतंय. तर मग आम्ही जाणीवपूर्वक तशा वस्तू त्यांना द्यायला लागलो. म्हणजे मला आणि रवीला तो नादच लागला की हे बाबांना दाखवा, हे झाकण बाबांसाठी ठेवा, हे झाकण बाबांना द्या. म्हणजे ह्या सगळ्याचा अर्थ असा की जे त्यांना एक जमलं, म्हणजे हातावर कंट्रोल गेलाय, बोटांच्यावर कंट्रोल गेलेला असून सुद्धा फेविक्विक लावून हे असं करणं. म्हणजे आता ही सीडी होती बघा, हे या कलाकृतीमध्ये ही खाली आहे ती सीडी आहे. हे एक असंच काहीतरी काय होतं माहिती नाही. हे झाकण आहे, ही पण झाकणं आहेत डब्यांची. तर त्यांना फेविक्विक त्यांना सहजे सापडेल असे 4-4, 5-5 फेविक्विक डझनानी घरात आणून ठेवणं, स्क्रॅप त्यांच्या अवतीभोवती ठेवणं. म्हणजे त्यांना कधी आम्ही मुद्दाम सांगायचो, कधी सांगायचो सुद्धा नाही, पण आपण ते ऍटमॉस्फिअर तिथे ठेवायचो. म्हणजे इंग्लिशमध्ये एक शब्द आहे कंड्युसिव्ह ऍटमॉस्फिअर. तर मला असं वाटतं न बोलता ते कंड्युसिव्ह ऍटमॉस्फिअर ठेवलं. एक दुसरं म्हणजे गाणी लावून ठेवायचं. मुलाने, विराजनी त्यांना तो कारवान म्हणून असतो ना, तो घेऊन दिला. मग त्याच्यावरती हॅपी सॉंग, सॅड सॉंग्स ते ऐकायचे. तिसरं मी थोडंसं केलं ते असं की त्यांच्या इंग्रजीवर जी ड्राफ्टिंगची कमांड होती, त्याचा फायदा मी कॉलेजमध्ये मला जे ड्राफ्टिंग करावं लागायचं किंवा काय, म्हणजे मी जाणीवपूर्वक कॉलेजमध्ये गेले की त्यांना फोनवर विचारायची, बाबा या शब्दाचा अर्थ काय, त्याचे डिक्शनरीतल्या त्या 2-3 शेड्स काय असतील, किंवा मला आज एवढं ड्राफ्ट करून द्याल का,
किंवा मी एखादा प्रश्न लिहून द्यायची, म्हणजे नॅक रिपोर्ट लिहिताना आम्हाला जे अडायचे, तर ह्या प्रश्नामधलं कनोटेशन आणि डिनोटेशन म्हणजे लाक्षार्थ आणि वाच्यार्थ मला सांगून ठेवाल, मला सांगाल का मराठीत. अशा प्रकारची छोटी छोटी बौद्धिक टास्क मी त्यांना द्यायची. म्हणजे मला जर तुम्ही आता असं जो प्रश्न विचारताय की लोकांना हे होईल, तर मला असं वाटतं शुभंकर म्हणून मी त्यांच्या बौद्धिक, रसिक, मनोरंजनात्मक आणि कलात्मक गरजा काय आहेत हे ओळखू शकले आणि त्या मला कितपत पूर्ण करता येतील, कशा प्रकारे पूर्ण करता येतील, हा प्रयत्न केला. मृदुलाताई, त्यावेळी तुमचा जॉब सुरूच होता ना? हो. मग अशा वेळी ते एकंदर कसं मॅनेज व्हायचं? तुमचा जॉब असेल किंवा तुम्हाला कधी गावाला जायचं असेल किंवा असं जर काही असेल, तर साधारणपणे तुमची अरेंजमेंट कशी असायची? आणि रवी दादा कधी आले या सगळ्यात? हा, आता ती रवी रवी येण्यापूर्वी सुद्धा आमच्याकडे केअरटेकर होते आणि तोपर्यंत कर्णी काकांचं आजार असा खूपही बळावलेला नव्हता. त्यामुळे तो जो पार्ट टाइम केअरटेकर होता त्यालाच आम्ही त्यांच्या सोबतीला झोपायला ठेवायचो. योगायोगाने मागच्या गल्लीमध्ये माझा चुलत भाऊ राहायचा, तर तो नितीन म्हणून जो माझा चुलत भाऊ होता तोही सोबत झोपायला यायचा. काही वर्ष माझ्याकडे माझ्या बहिणीचा मुलगाही होता भाचा राहायला, तर तोही असायचा सोबत. त्यामुळे घरात कुणी ना कुणीतरी सोबत असेल त्या काळात, जेणेकरून त्यांना लोनली वाटणार नाही, ही पण मी एक दक्षता घेतली. आणि जेव्हा तो आजार अधिक बळावला आणि माझ्या मुलाचं मुख्य म्हणजे लग्न ठरलं, तर मुलाचं लग्न ठरल्यावर लग्न ही गोष्ट एकटीने तो समारंभ पार पाडायची जबाबदारी जेव्हा माझ्यावर आली, तेव्हा मग मला बहिणी, आई वगैरे सगळे म्हणायला लागले, तू आता दिस इज हाय टाइम की तुला फुल टाइम केअरटेकर पाहिजे. आणि योगायोगाने रवी सारखा फुल टाइम केअरटेकर मला मिळाला आणि मग तिथून पुढची ती सगळी अनेक वर्ष सुसह्य झाली. आता मृदुलाताई, आता मुलाच्या लग्नाबद्दल जरा सांगा, कारण ही एक मोठी घटना घडली आणि त्याचा कर्णी काकांच्या एकंदर ह्याच्यावर कसा परिणाम झाला? घरात नवीन माणूस येणं आणि सण समारंभ आणि एकंदरीत हे त्यांनी कसं घेतलं? लग्न म्हणजे सगळ्या पार्किन्सन्स सगळ्या पिढींनी म्हणजे अनेकांनी हा अनुभव केला असेल की काही व्याधींना जे सामाजिक काय म्हणूया, कलंक नाही म्हणायचा, पण एक सामाजिक चांगल्या दृष्टीने स्वीकार त्याचा होत नाही. म्हणजे लोकांच्या मनात भीती वाटते की हा म्हणजे अनुवांशिक तर असेल काही व्याधी आणि अशा घरात आपली मुलगी द्यायची का? तर माझ्या मुलाच्या बाबतीत त्याने स्वतःचं लग्न ठरवलं नव्हतं, त्यामुळे अरेंज मॅरेज हाच आमच्यासाठी पर्याय होता. आणि मी त्याचं नाव नोंदवल्यानंतर मुलीच्या पालकांशी जेव्हा आम्ही फोनवर वगैरे बोलणं व्हायचं, तर पहिलं वाक्य मी सांगायची की मुलाच्या वडिलांना गेली 8 वर्ष पार्किन्सन्स आहे. असं सांगितलं की अनेक ठिकाणी पुढचा संवाद व्हायचाच नाही. त्यामुळे ते आम्हाला अनुभव आले. सुदैवाने आता जी माझी सून आहे तिच्या आई वडिलांनी या बाबतीत शंका घेतली नाही आणि ते म्हणाले चालेल, हा आजार असला तरी आमचं काही हरकत नाही, आणि त्यामुळे पुढे गेलं. आता ज्या दिवशी तिचे सगळे नातेवाईक किंवा क्षितिजा जेव्हा आमच्या घरी पहिल्यांदा पूर्व भेटीमध्ये जेव्हा आली होती, त्या दिवशी ते इतके आनंदात होते. आणि पिढी सगळ्यांचा अनुभव असेल, पिढीचा शुभार्थी जेव्हा आनंदात असतो तेव्हा ती सगळ्या लक्षणं कमी होतात, चेहऱ्यावर एक्सप्रेशन येतं, सगळी लक्षणं. तर त्या दिवशी लिटरली 5 तास आम्ही गोळी न देता सुद्धा त्यांचा ऑन पिरियड चालू राहिला आणि ते सगळ्या नातेवाईकांशी चांगले बोलले. त्यामुळे त्या नातेवाईकांना असं वाटलं की काही ही व्याधी फार दिसत नाहीये मुलाच्या वडिलांची, आणि त्यामुळे ते लग्न ठरलं. लग्न ठरल्यावर मुलाचे वडील म्हणून त्यांना खूप आनंद झाला. आनंदाने त्यांच्या डोळ्यात अश्रू आले. म्हणजे जी अशक्य वाटत होती, कधी कधी आम्ही दोघं चर्चा करायचो, होईल ना मनूचं लग्न आणि असं, तर
तो मोठा टप्पा अडथळा पार पडल्याचा एक त्यांना आनंद झाला. आता समारंभामध्ये ते सहभागी नाही होऊ शकले. तो त्यांनी दिलेला निर्णय होता. मी त्यांना न्यायला तयार होतो. आम्ही सगळेच, म्हणजे मी काय एकटी नाही, आमचे दीर, आमच्या सगळ्या नंदा वगैरे त्यांना आग्रह करत होत्या की तू चल अण्णा, आम्ही तुला सगळं काही त्रास होऊ देणार नाही. पण ते त्यांनी आपणहून ते त्यांनी चॉईस दिला की नको, तिथे गेल्यानंतर सेंटर ऑफ अट्रॅक्शन मी होईल. त्यांनी तो दूरदृष्टीने, माझ्या भोवती सगळे जण जमतील आणि मग तुम्ही कुणाकुणाला तोंड द्याल, तर मला तसं नकोय. सेंटर ऑफ अट्रॅक्शन म्हणजे विराजचं लग्न आहे तर विराजच राहायला पाहिजे. तर हा त्यांनी दिलेला, मला वाटतं एक काय त्या निर्णयाला म्हणायचं माहिती नाही, पण इथे त्यांचा एक त्यागी वृत्ती आणि विवेकी वृत्ती हे दोन्ही दिसतं. आणि आता एक आणखी प्रश्न, त्यानंतर मी विराजजींना वगैरे बोलवेन. हा. एक प्रश्न हा की लग्न झाल्यानंतर जेव्हा सुनबाई वगैरे घरात आल्या, हो, त्यानंतर त्यांच्या एकंदरीत वर्तनात कसा काय फरक पडला? प्रचंड. म्हणजे हे सगळ्यांनी अनेकांनी अनुभवलं असेल. अशा प्रकारची आनंददायी घटना जेव्हा घरात घडते, आणि हे तर एकच मुलगा आम्हाला, म्हणजे एकच अपत्य, आणि त्याचं लग्न होऊन इतकी सुंदर सून घरात आली, त्या म्हणजे तिच्यासाठी ते काय करू आणि काय नको, तिला ते रोज काय काय दाखवायचे, म्हणजे ह्या सगळ्या कलाकृती दाखवायचे तिला, काय काय वाचून दाखवायचे तिला, वाचून तिच्याकडून वाचून घ्यायचे, काय काय सांगेलच क्षितिजा. तर खूप ते तरंगत असायचे. म्हणजे मी त्यांना कधी कधी म्हणायचे, बाबा यू आर नाव ऑन अ क्लाउड नंबर 9. असं व्हायचं. खूप आनंदी, म्हणजे त्यांनी ते चांगल्या प्रकारे एन्जॉय केलं. अच्छा, आता आपण त्यांना बोलवूयात का, हो, दोघांना? हो, हो, नक्की. हा. त्या दोघांनाही बोलवूया. होय. आणि मग नंतर रवीशी बोलणार ना? हो हो. चालेल, चालेल. मनू, क्षितिजा. विराजला आम्ही घरात मनू म्हणतो. अच्छा. हा, या. तर पहिला प्रश्न मला विचारायचा आहे की, नमस्कार, विराजजींना पहिला प्रश्न विचारायचा आहे, कारण त्यांनी पहिल्यांदा पार्किन्सन्स झाल्यानंतर अनुभव घेतला असेल सर्वप्रथम. तर त्या आधीपासून मला एक विचारायचं आहे की, कर्णिकाका एक वडील म्हणून कसे होते? म्हणजे मृदुलाताईंनी सांगितलंच, पण आता तुम्ही थेट सांगा की कसा होता त्यांचा स्वभाव, काय सांगता येईल एक मुलाच्या दृष्टिकोनातून? वडील म्हणून ते एकदम म्हणजे खूप छान होते. त्यांनी म्हणजे कधीही असं दडपण किंवा असं हे येऊ दिलं नाही कुठल्याही गोष्टीचं. आणि नेहमी ते तुमच्या बाजूने एकदम ठामपणे ते उभे असायचे की तुम्ही तुमचा चॉईस, तुमचे प्रेफरन्सेस या सगळ्याला रिस्पेक्ट करणे. आणि तुम्ही एखादे जर जर निर्णय घेतला की आता सपोज मला हे शिकायचंय किंवा ह्याच्यात एरियामध्ये करिअर करायचं, तर त्या कुठल्याही अशा गोष्टींना ते एकदम फुल फ्लेज सपोर्ट द्यायचे. आणि असं त्यांनी कधीही हे नाही केलं की नाही तू हेच कर किंवा तेच कर. आणि एकदम एक फ्रीडम दिला, पण तरीही एक डिसिप्लिन जो असतो तो देखील इन्स्टिल केला. म्हणजे असं पण नव्हतं की एकदम फ्री हँड दिलाय आणि काही हे नाही केलं. पण जिथे गरज होती तिथे फ्रीडम दिला आणि जिथे गरज होती तिथे डिसिप्लिन दाखवलं. त्यामुळे एकदम बॅलन्स्ड असं मी म्हणेन. मी तर तुम मी इथे एक फक्त ऍड हा, करते. नक्की नक्की. त्याच्या विराजने इतके मार्क पाडले पाहिजेत, तितके टक्के मिळवले पाहिजेत, या यासाठी मी कदाचित मास्तरी नाही असेल म्हणून असेल, पण मी जरा जास्त आग्रही असायची. त्यावेळेला ते कर्णिकाका मला सारखे म्हणायचे की मास्तरीण तू घरात मास्तरीण होऊ नको, तो करेल चांगला याचा मला पूर्ण विश्वास आहे, तू त्याच्या अशी मागे लागू नकोस. अच्छा, मला एक आणखी त्यांना विचारायचं आहे की ते 12वीला असताना मला वाटतं पार्किन्सन्सचा शिरकाव त्या दरम्यानच घरात झाला. तर
त्यावेळी तुमचा कसा रिस्पॉन्स होता? त्यावेळी तुमच्या लक्षात आलं का की काहीतरी झालंय, किंवा एकंदरीत तुमच्यावर त्याचा काही परिणाम झाला? अ, जसं मी 10वी झाली आणि 11वीत ऍडमिशन जेव्हा होणार होती, त्याच दरम्यान साधारणपणे त्यांची अँजिओप्लास्टी किंवा बायपास सर्जरी झाली होती. आणि त्यामुळे तेव्हापासूनचा तो कार्डियक रिलेटेड सगळं एक प्रकारचं चालू झालेलं, की पथ्य म्हणा, गोळ्या म्हणा. आणि मला हे एक खूप क्लिअरली आठवतं की दर महिन्याला आमचा एक कार्यक्रम काय असायचा की सगळ्या गोळ्यांच्या पुड्या पुढे करून ठेवायच्या, सकाळच्या पुड्या, दुपारच्या पुड्या, रात्रीच्या पुड्या, म्हणजे प्रत्येक वेळी कुठल्या गोळ्या कधी द्यायच्या आहेत हे सगळं एका महिन्याचं पूर्ण हे करून वेगवेगळ्या डब्यांमध्ये ठेवायचं. म्हणजे ते सगळं नंतर जेव्हा गोळ्या घेताना बघायची गरज नाही की कुठलं हे आहे आणि काय. त्यामुळे ते मला खूप आठवतंय. आणि माझ्यासाठी हे सगळं म्हणजे त्या जे बायपास आणि हार्ट रिलेटेड प्रॉब्लेम्स झाले, मला बरेच दिवस असंच वाटत होतं की इट इज अ एक्सटेन्शन ऑफ दॅट. कारण पथ्य वगैरे तर बरीचशी आधीपासून स्टार्ट झाली होती. आणि नंतर नंतर कॉलेजमध्ये गेल्यानंतर हळूहळू कळलं की नाही, हे काहीतरी वेगळं आहे आणि न्यूरोलॉजिकल सिमटम्स आहेत. आणि मग मला आईने सांगितलं की असं असं डायग्नोसिस आहे. त्याला आम्ही लवकर सांगितलं नव्हतं विराजला. अच्छा, आता आता क्षितिजाताईंना विचारायचंय की तुम्ही घरात आलात तर कर्णी काकांना जेव्हा पाहिलं आणि तेव्हा ते एक सासरे म्हणून तुम्हाला कसे वाटले? ते कसे वागायचे, कसे होते? मी घरी आले तेव्हा ते एकतर मला सासरे म्हणून कधी वाटलेच नाही. ते वडिलांसारखेच एकदम हे होते. आणि ते एक म्हणजे त्यांची पर्सनॅलिटी इतकी चांगली होती, म्हणजे इतका वर्ष आजार असून पण यावेळी सुद्धा ते म्हणजे हुशार तर ते प्रचंड होतेच, आणि हाडाचे मेकॅनिकल इंजिनियर होते. त्यामुळे त्यांच्याकडे इतक्या स्टोरीज आणि इतक्या गोष्टी सांगायला असायच्या ना, म्युझिक म्हणा, इंग्लिश म्हणा. त्यामुळे आम्ही नेहमी असं छान वेळ घालवायचो, जसं की काहीतरी पुस्तकं वाचणे, कोणती तरी जुनी गाणी ऐकणे. त्यांना गाणं, कोणतंही गाणं घेतलं की त्याचं सगळी हिस्ट्री त्यांना माहित असायची. त्यामुळे अशा गप्पा मारणे किंवा कोणतीही एखादी त्यांच्या कलाकृती ज्या ते करायचे त्याबद्दल ते असे तासन तास बोलत राहायचे. त्यामुळे असं छान वेळ त्यांच्याबरोबर जायचा. प्लस त्यांना जेवणाची पण म्हणजे खाण्याची वगैरे आवड होती. तर कोणता पदार्थ, आता किचन त्यांच्या रूमच्या जवळच होतं, तर ते आम्हाला म्हणजे तेव्हा आता फोडणी करताना की सांगायचं की हे असं, ह्याच्यानंतर हे कर, तसं ते कर. मी पण तेव्हा एकदम नवशिकी होते. त्यामुळे आणि त्यांना खूप आवड असल्यामुळे आणि त्यांची आई पण खूप छान जेवण बनवत असल्यामुळे त्यांना ते एक म्हणजे प्रिसिजन कसं काय करायला पाहिजे माहित असायचं, तर ते सांगायचे. त्यामुळे आमचा खूप छान वेळ जायचा असा गप्पांमध्ये त्यांच्याबरोबर. इवन ते मला इंग्लिश प्रोनाऊन्सिएशन वगैरे कशी करायची, कोणती म्हणजे वाचताना वगैरे किंवा काय काय प्रत्येक गोष्टीबद्दलचं मागचं हिस्ट्री सांगायचे. त्यामुळे असा छान वेळ आमचा आनंदात जायचा त्यामुळे त्यांच्याबरोबर. क्षितिजाताई, तुम्ही त्यांचं पार्किन्सन्स च्या संदर्भात कसं काय, म्हणजे त्यांना काय मदत केली किंवा काय तुम्हाला करावं लागायचं, त्याबद्दल जरा सांगा. तसं असं फिजिकली असं काही कधी जास्त मला करावी लागली नाही, कारण आम्ही तेव्हा इथे नव्हतो. म्हणजे माझं 2015ला आमचं लग्न झालं, पण आम्ही म्हणजे बाहेरच होतो, थोडे वर्ष भारताबाहेर, थोडे वर्ष इथे पुण्याबाहेर वगैरे. त्यामुळे डायरेक्टली जेव्हा आम्ही विकेंडला वगैरे समजा इकडे यायचो, जेव्हा ठाण्यात होतो तेव्हा, त्यावेळी मग त्यांना म्हणजे युजली जर का त्यांची गोळी व्यवस्थित हे झाली असेल तर ते अगदी चालत फिरत घरी सगळीकडे असायचे. पण कधीतरी अगदी खूप समजा काहीतरी डोस कमी जास्त झाला, त्यावेळी मग त्यांना थोडी हेल्प लागायची, म्हणजे त्यांना त्यांच्या रूम पर्यंत हे करणे किंवा त्यांना काही हवं असेल ते वगैरे, असं त्यांना गोळीनंतर लगेच ज्यूस वगैरे द्यावा लागायचं, जेणेकरून ते इमिजिएट इफेक्ट त्याचा यावा अशा ह्याच्यामध्ये हे. पण अदरवाईज त्यांची गोळी कंट्रोल्ड असेल तर ते व्यवस्थित घरी, म्हणजे असं वाटणार पण नाही की ह्यांना काही म्हणजे पार्किन्सन्स वगैरे आहे, कारण ते बोलण्यामधून तर कधीच नाही वाटायचं, कारण ते इतके व्यवस्थित, त्यांचं सेन्स ऑफ ह्युमर वगैरे सगळं व्यवस्थित म्हणजे हे होतं. त्यामुळे फक्त असं कधीतरी रेअरली असं झालं तेव्हाच आम्हाला म्हणजे हेल्प करावी लागायची. मुलं आली की त्यांचं हा पार्किन्सन्स विसरलाच जायचा ना.
आता एक महत्वाचं हे विचारायचंय की नातवाचं आगमन आपण अनेक शुभार्थींकडनं ऐकलेलं आहे की ती एक अशी गोष्ट असते जी पार्किन्सन्सवर सगळ्यापेक्षा जास्त प्रभावी औषध म्हणून म्हणता येते. तर आधी विराजजी आणि नंतर क्षितिजाताई तुम्ही दोघांनी मला ह्याबद्दल सांगायला हवं की नातवाचं आगमन झाल्यानंतर त्यांच्या वर्तणुकीत कसा काय बदल झाला. अम, तर मी पहिल्यांदा जर स्टार्ट करायचं तर अम, आयुषचा जन्म झाला तेव्हा एकदम कोविडचा काळ होता आणि त्यावेळेला ऍक्टिव्ह लॉकडाऊन चालू होते. त्यामुळे आम्हाला देखील त्याला बघायला पहिल्यांदा 1-2 आठवडे लागले होते सगळे परमिट आणि हे सगळं ते अरेंज करायला. आणि नंतर आयुष एक 4 अजून नाही. महिन्याचा झाल्यानंतर अजून नाही. त्याला एखाद्या महिन्यासाठी आम्ही पुण्याला घेऊन आलो होतो. तर त्यावेळेला पहिल्यांदा आयुष बरोबर म्हणजे त्यांना खेळता आलं आणि अ, अ, त्यांना म्हणजे आनंद तर एकदम खूप झाला होता आणि ते एकदम अनकंडिशनल लव्ह असं म्हणतो पण तसं त्या बाळावरती त्यांचं प्रेम होतं सगळ्यांचंच अर्थात होतं. आणि नंतर एक 6 महिन्याचा झाल्यावर आयुष तो इथे कायमचा इथे राहायला आला. तर तेव्हापासून मग म्हणजे त्याचं जे काही माइलस्टोन्स असतात डेव्हलपमेंटल की अच्छा आता रांगतोय आणि आता उभा राहायला लागलाय बॅलन्स करतोय आणि हे सगळं खूप एकदम कौतुकाने ते सगळं बघायचे आणि ते सगळं म्हणजे ह्याच्यामध्ये इन्व्हॉल्ड व्हायचं खूप. ते म्हणजे त्यांच्या पार्किन्सन्स पिढीच्या 19 वर्षातलं किंवा 19-20 वर्षातला सर्वात सोनेरी क्षण जे आहेत ना ते आयुष 3 महिने जो घरात होता ते आहे. म्हणजे त्यांना आयुषचा सहवास 3 महिनेच मिळाला. अच्छा. पण त्या 3 महिन्यात मी एक फोटो आता कितपत कॅमेऱ्यावर दिसेल बघा. हो हो दिसतोय. हो थोडा वर घ्या आणि मृदुलाताई थोडा वर घ्या. दुसरा फ्रीज झाली आहे फ्रेम. तुला आवाज कनेक्शन फ्रीज झाल्यासारखी वाटते फ्रेम. ऐकू येत आहे. हो येत हो, हो, आहे. येतंय. हा तर क्षितिजाताई तुम्ही सांगा की नातवाच्या येण्याने कसा काय फरक पडला होता त्यांचं वागणं कसं बदललं होतं त्यांना कसं वाटत होतं. एक तर त्याच्या आधी मला एक सांगावं वाटतं की बाबांनी म्हणजे आयुषच्या आधी पण विराज लहान असताना म्हणजे आता हे 20-25 वर्षामागे त्याच्या लहानपणीचे सगळ्या गोष्टी फोटोज किंवा व्हिडिओज वगैरे रेकॉर्ड करून ठेवलेत आणि प्लस म्हणजे त्याचे ऑडिओज वगैरे असे सगळे रेकॉर्ड करून ठेवलेले किंवा त्याच्या जे काय समजा लिहिलेल्या चित्र काढलेली असतील वगैरे ते सगळं त्यांनी ठेवलं होतं आणि ते मला त्यांनी लग्नानंतर ते दाखवायचे सारखे सारखे किंवा एकतर ते इमोशनल पण झाले होते आणि ते त्यांना आठवण म्हणजे त्यांना एकदम हे व्हायचं तर ते सगळे दाखवायचे आणि हे आयुष आल्यानंतर तर परत त्यांना एक काय म्हणतात लहानपण परत एक जगल्यासारखं हे झालं आणि एक लहान बाळ घरी असल्यावर पूर्ण
वातावरण जसं बदलतं तसं एकदम ते कायम आनंदी आणि त्याच्या बाललीला बघण्यामध्ये वगैरे त्यांचा खूप असं छान वेळ जायचा त्याच्यामध्ये. त्यामुळे खूप खुश होते ते. मी तेच फोटो एखादा ह्याचा म्हणजे त्याला खेळवायचं. तो आता तेव्हा तरी खूप लहान होता, पण असं त्याला खेळवणे किंवा त्याच्या इथे जाऊन आसपास ते, आणि इव्हन रात्री समजा तो रडत असेल, लहान होता ना, तर तो आम्हाला आईना आणि मला असं हे करायचं की का रडतोय बघा, का रडतोय बघा, त्याला हे करा. म्हणजे त्या खूप हे होते ते हो, त्याबद्दल. possessive. लहान ह्याच्याबद्दल त्याला रडवायचं नाही. रडवायचं नाही तो रडला तर आम्हाला सगळ्यांना रागवायचं. अच्छा अच्छा अच्छा. तर एकंदरीत हे एक नातवाचं येणं हे त्यांच्यासाठी एक अतिशय प्रभावी औषधासारखं ठरलेलं. हो हो, अगदी. बरं, कोरोना आल्यानंतर काही समस्यांचा तुम्हाला सामना करावा लागला होता का? लागला ना, कारण करोनाच्या काळात म्हणजे मुख्य म्हणजे रवी आणि त्यावेळेला आमच्याकडे अजून एक रोहन पण होता ड्रायव्हिंगसाठी वगैरे आणि बाहेरच्या कामांसाठी. त्या दोघांना येता येत नव्हतं. अच्छा. आणि तो करोनाचा लॉकडाऊनच्या 5-6 महिन्याच्या काळात माझी आई पण आमच्याकडे होती, जी व्हीलचेअरवर होती. तर म्हणजे 2 शुभार्थी सांभाळायचं होतं आणि रवी आणि म्हणजे कोणीच मदतनीस येऊ शकत नव्हते ना. येत नव्हते म्हणजे येऊच शकत नव्हते लॉकडाऊनमुळे. तर त्यामुळे खूप कसरत करावी लागायची. पण इथे मी एक अतिशय भावूक वाटलं असं एक वाक्य सांगणार आहे त्यांचं. तर लॉकडाऊन सुरू झाल्यावर मग आम्ही टीव्ही लावत होतो, त्या सगळ्या बातम्या आदळत होत्या. मग मी त्यांना एक दिवशी म्हटलं, बाबा माहितीये का तुम्हाला लॉकडाऊन आहे. तर मग ते म्हणाले, ते काय असतं? म्हटलं, अहो लॉकडाऊन आहे, संपूर्ण जगात लॉकडाऊन झालाय. तर ते म्हणाले, तो तर मला तर रोजच आहे. अरे बापरे. म्हणजे मला त्या क्षणी जाणवलं की किती त्यांनी सहन केलंय हसत हसत. म्हणजे एक आदर्श शुभार्थी सुद्धा म्हणूया आपण त्यांना, अशी त्यांची मला असं वाटतं वागणं होतं की तो मला तर रोजच आहे म्हणाले लॉकडाऊन. आणि तेव्हा मला रिअलाइज झालं की गेली 5 वर्ष त्यांनी उंबरठा ओलांडला नाहीये. हो. मृदुलाताई, एखादा 1-2 प्रश्न जरा रवी दादांना विचारायचे आहेत. नक्कीच हो, नक्कीच तर नक्कीच. त्यांना बोलवते. हो हो. नमस्कार अतुल दादा. नमस्कार रवी दादा. आता तुम्हाला विचारायचं म्हणजे एक अतिशय महत्वाची गोष्ट की कर्णी काकांकडे तुम्ही कसे आलात आणि एकंदरीत तुमचा अनुभव काय होता कर्णी काकांच्या बाबतीत? कर्णी काका कसे होते एक शुभार्थी म्हणून, म्हणजे एक पेशंट म्हणून ते कसे होते? ऍक्च्युली मी 2014ला मी अगोदर फ्रूट विकायचो चिंचवडला. तर फ्रूटमध्ये बरेचसे कॉर्पोरेशनचे त्रास व्हायला लागले आणि मग मी जिथे फ्रूटची गाडी लावायचो तिथेच एक आजी होत्या. त्या आजीला सांभाळायला असेच 2 लेडीज होत्या आणि मग मी विचार केला की ही सेवा पण आपण जर स्वीकारली तर चांगलं राहील. आणि मग मी त्यांना एक दिवशी विचारलं की तुम्ही कोणाकडनं आहेत काय? तर त्यांनी मला सांगितलं असं असं आम्ही ब्युरोकडनं हे काम करतोय. तर मग मी म्हणलं मला पण ह्याच्यात आता ह्या फ्रूटमध्ये खूप त्रास व्हायला लागलाय, मला पण असं तुम्ही जॉब मिळवून देऊ शकाल का? तर त्यांनी सांगितलं की हो. मग त्यांनी मला पुणे स्टेशनला एक ब्युरोच्या ऑफिसचा नंबर दिला आणि स्वतः ते माझ्यासोबत आले आणि मग त्यांनी माझी तिथं नोंद केली. नंतर मग मी आकुर्डीमध्ये मला एक 9 दिवसांनी मला एक जॉब मिळाला आणि बॅड लक असं की 18व्या दिवशीच ते पेशंट गेले. गेल्यानंतर मग मी परत मग एक 4-5 दिवस मग परत मग मी ब्रेक घेऊन परत त्या ब्युरोला बोलून मग त्यांनी मला परत मग पिंपरीत एक जॉब मिळवून दिला. पिंपरीत मग ते पण काका जरा एवढे काही हे नव्हते, म्हणजे त्यांना पण एवढा थोडासा मानेचाच त्रास होता. मग त्यांच्याकडे एक 2 महिने 2.5 महिने केलं.
मग परत मग मी एक 10-15 दिवस परत मी घरी थांबलो. आणि मग मी त्यांच्याकडनं अजून दुसऱ्या एक ब्युरोचा नंबर घेतला, शिवकृपा म्हणून. आणि शिवकृपामध्ये लकीली मी 2 दिवस घरून डबा घेऊन यायचो आणि तिथे खूप गर्दी असल्यामुळे मला काही तिथे हे होत नव्हतं. पण शेवटी लकीली त्या दिवशी मी जवळजवळ 8 तास थांबलो आणि 4 वाजता मला त्यांनी सांगितलं की असा असा जॉब आहे, पण ते खूप लांब आहे, तर तू करू शकशील का? तर मी हो म्हणलं. मी म्हणलं बघू आता पुढच्या पुढे. आणि लकीली म्हणजे मी फ्रूट आणायला इकडे मार्केट यार्डला यायचो, स्वारगेटच्या पुढे. आणि तो रस्ता माझा रहदारीचा होता आणि माझ्या ओळखीचा होता. मग मी असा विचार केला की अरे यार, हे तर आपल्या ओळखीचा रस्ता आहे. आणि मग मी असं विचारत त्यांनी मला फक्त फोन नंबर दिला. आणि मग फोन नंबर देऊन मग म्हणले की तू काय कर, आम्ही काय तुला सोडायला येऊ शकत नाही, तू जाऊन हे कर. मग मी नंबर घेतला. नंबर घेऊन मग इथं उतरलो भापकरला येऊन उतरून विचारत आलो. आणि मग आल्यानंतर मॅडम कॉलेजला गेलेल्या होत्या, घरी कोणीच नव्हतं. आणि मग संध्याकाळ झाली होती आणि कसं त्यावेळेला लवकरच अंधार पडायचा. आणि मी म्हणलं आता हे अंधार पडलाय. मग मी मॅडमला फोन केला आणि मॅडम अर्ध्या रस्त्यात होत्या, त्यांना पण खूप उशीर व्हायचा संध्याकाळी यायला. आणि मग त्यांनी सांगितलं की मी फोन केला की असं असं आहे आणि मी नक्की तुमच्याकडे उद्या येणार, उद्या संध्याकाळी. मग त्यांनी सांगितलं मला नाईटलाच हवंय, तर तू उद्या ये. मग त्यांनी मला लगेच हो म्हणला फोनवर. आणि मग मी दुसऱ्या दिवशी आल्यानंतर मग त्यांनी मला सगळं आपलं एकदम घरच्यासारखं मला विचारलं की मी तुला अरे तुरे बनलं तर चालेल का? तर मी म्हणलं हो. आणि मग असं आमचं मग एकंदरीत मग मला असं वाटलंच नाही की मी दुसऱ्याच्या घरी काम करतोय म्हणून. आणि ते कर्णे काकांचं सांगायला गेलं तर रात्र पण पुरणार नाही आणि दिवस पण पुरणार नाही, की इतके चांगले असायचे की ते कधी असं म्हणजे मी त्यांच्या घरी आलो तेव्हा खूपच काही शिकत गेलो. आणि मला पण ते आवडायला लागलं. आणि ते जे काय वस्तू बनवत होते ते पण मला त्याच्यात पण खूप काही शिकायला मिळालं. जर आपण केअर काढत असेल, जर रबर बँड जर पडलेला असेल तर ते उचलायला लावायचे, कारण की ते सांगायचे की हे वस्तू कधी कोणत्या वेळेला काम येईल हे काही सांगता येत नाही. आणि ते खूप मला किचन मध्ये पण मला त्यांनी बऱ्याच गोष्टी शिकवल्या. आणि सगळेच म्हणजे मला काय म्हणजे त्यांना काय मग मला पण ते हळूहळू यायला लागलं आणि ते खूप चांगले होते. रवीवर खूप प्रेम केलं. होय. अच्छा. आणि रवीने पण त्यांच्यावर केलं. म्हणजे रवी आल्यापासून खरं सांगायचं तर म्हणजे केवळ पुढची सगळी वर्ष म्हणजे मी नोकरी पूर्ण करू शकले ती केवळ त्याच्यासारखा केअरटेकर मिळाला म्हणून निर्धास्त राहू शकले. किंवा तो आल्यानंतर मी समजा एक रात्रीच बाहेर जात असेल काही सोशल फंक्शन नातेवाईकांकडे, तर मी 2 रात्री जाऊ शकायला लागले, कारण रवी 2 रात्र 3 दिवस असं त्यांना सांभाळू शकायचा. इतकी जोखीम तो घेऊ शकायचा एकटा. मग त्या काळात इतर कुणाला रिलेटिव्हला वगैरे बोलवायची गरज नसायची. आणि मला म्हणजे आपण आता हे आपला उद्देश आहे व्हिडिओ करण्याचा की अनेक शुभार्थींना हे केस स्टडी उपयोगी पडावा म्हणून. तर त्यासाठी सांगते की शुभंकराला घडवणं हे आपल्या हातात असतं. म्हणजे माझ्यापेक्षा कर्णी काका त्याला जो फीडबॅक देत होते की मला आता आंघोळ करायची, मला असं करायचंय, म्हणजे भास होण्याची एक फेज होती. त्याच्या अगोदर त्यांनी जे रवीला फीडबॅक दिला होता की मला असं झालेलं असताना मला तू असं कर, त्यामुळे रवीला पण ट्रेनिंग तसं चांगलं मिळत गेलं. आणि बाकी निरीक्षण मी सांगतच होते त्याला. आणि त्याच्याकडे उपजत एम्पॅथी फॅक्टर जास्त होता, म्हणजे जो दुर्मिळ गुण शुभांकरकडे असावा लागतो तो त्याच्याकडे उपजत आहे. त्यामुळे आता म्हणजे आमच्या नातवाची काळजी पण तो गेली 5 वर्ष खूप उत्तम प्रकारे घेतोय. रविदादा, एक शेवटचा प्रश्न की हा. तुमची दिवसभरची जबाबदारी काय होती कर्णी काकांच्या बाबतीत, म्हणजे कशा तऱ्हेची? दिवसभरची जबाबदारी म्हणजे 10:30ला ताई गेल्या की त्यांना पाण्याची बॉटल जी असेल ती भरून ठेवायची. आणि त्यांच्या गोळीचा डोस ते व्यवस्थित त्यांनी डबी केलेली होती. प्रत्येक गोळ्यांची वेळा ठरवलेला असायचा, एक चार्ट केलेला असायचा. त्या चार्टच्या नुसार त्या गोळ्या द्यायच्या. आणि मग समजा त्यांचं पोट साफ नसेल तर कोणती गोळी द्यायची हे त्यांनी वेगवेगळे डबे केलेले होते.
आणि त्या व्यवस्थित त्या टायमिंगवर आम्ही गोळ्या द्यायचो. समजा आणि त्यांना ऑफ पिरियड आला तर त्यांना चालवत टॉयलेट पर्यंत न्यायचं आणि चालवत आणायचं आणि ते ऑन पिरियड होईपर्यंत काय द्यायचं, औषध कुठली द्यायची, ज्यूस कुठला द्यायचा आणि त्यांना काय आवडतं काय नाही आवडतं, मग रेडिओ वगैरे लावून ठेवायचा आणि खूप छान त्यांच्याशी मग आम्ही हे करायचो. आणि त्यांना आवडतं काय तर मग लगेच रवी मला फोन लावून दे आणि मग हे आणायला सांग ते आणायला सांग. ते त्यांचं आम्ही असं ते नाही काही सांगितलं आणि नाही ऐकलं हे असं कधीच झालेलं नाही. ते म्हणजे खरंच जसं तुम्हाला मी म्हंटल की एक आदर्श शुभंकर कसा असावा ते आम्हाला म्हणजे ते सगळ्यांना या निमित्ताने मला सांगा म्हणजे हे होईल की रवीने खूप त्यांच्या आनंदाच्या क्षणामध्ये तो सहभागी होऊ शकला आणि त्याला हे मर्म कळलं की शुभार्थीला आनंद देण्यासाठी काय करावं लागतं. तर ते त्याला कोणत्या पातळीवर समाधान मिळालं असेल, व्यवहाराची बाजू त्याच्या मनात होती नव्हती तो भाग नाहीये, पण खरंच त्याने निस्वार्थीपणे त्यांना खूप त्यांची सेवा केली. नक्कीच आनंद धन्यवाद रविदादा, धन्यवाद. खूप काही म्हणजे तुमच्याकडून कळलं आणि त्याचा उपयोग पण सर्वांना होईल की नक्कीच. शुभंकर आणि केअरटेकर यांनी पण कसं असायला हवं. मला एक सांगायचंय की ते कधीही रात्री, मी आता रात्र 3-3, 4-4 दिवस असायचो, तर ते कधीही मला रात्री अपरात्री कधीही त्यांना ऑफ पिरियड आला आणि समजा ऑन झाल्यानंतर ते मला जे बोलायचे ना, तर एक दिवशी मला ते असं बोलले की पार्किन्सन्स माझा हा मित्र आहे, मी पार्किन्सन्सचा मित्र आहे असं मला सांगायचे. कधी पण असं त्यांनी हे समजून नाही घेतलं की मला पार्किन्सन्स झालाय, असं कधीच नाही. ते कधीही हसतच असायचे आणि खूप काही गोष्टी त्यांनी मला शिकवल्या. खूपच छान. हो. आता मृदुलाताई, आपण शेवटच्या टप्प्यात आलो आहोत मुलाखतीच्या. तर आता मी तुम्हाला आपल्या मंडळाबद्दलच विचारेन हो चालेल. की आता रवी गेला तरी हा चालेल. हरकत नाही. धन्यवाद रवी दादा. हा, धन्यवाद धन्यवाद, थँक्यू. मृदुलाताई, ह्यानंतर तुमचं आधी पुढे जाण्याआधी एक गोषवारा म्हणतात तसा तुम्ही घेऊ शकाल का, की एकंदरीत कर्णी काकांच्या बाबतीत तुमचा अनुभव पाहता शुभंकराने कसं असावं, पिढीचा वेग वाढू नये शुभार्थीच्या, म्हणून शुभंकराने कसं वागावं याबद्दल तुम्ही नक्की तुमचा अनुभव सांगा. मी 2 वाक्य सांगेन सूत्ररूपाने. एक म्हणजे मी त्यांना कधी अपराधी वाटू दिलं नाही. म्हणजे शुभंकराने शुभार्थीला गिल्टी फिलिंग करू देऊ नये. जेस्चर्स मधून, शब्दातून तर सोडाच, पण कृतीतून सुद्धा आपल्या असं घडता कामा नये की शुभंकराला असं वाटावं की या घरात या नात्यात मी नको आहे. तो संदेश मी नक्की दिला नाही आणि म्हणून मला कुठेही पश्चाताप वाटत नाही. हे एक सूत्र. आणि दुसरं सूत्र की आश्वासक वातावरण घरात ठेवलं. म्हणजे जर शुभंकर म्हणून आपण हे करू शकलो की यू आर वॉन्टेड, बाबा असं नाही बोलायचं, बाबा तुम्ही हवंय, बाबा अजून मनूचं लग्न बघायचंय, बाबा अजून नातू बघायचंय, बाबा अजून हे करायचंय, ही व्होकॅब्युलरी वापरली. त्यामुळे त्यांना मेसेज जात होता की हिला आपण हवंय. हा एक भाग. आणि त्यांना जे आवडणारे मित्र असतील, त्यांचे मित्रमंडळ, त्यांचे नातेवाईक, जे कोणी लोक असतील, त्यांना मी मुद्दाम सांगायचे की तुम्ही कधीतरी येऊन जा. आणि अशी माणसं आली की त्यांना जेव खाऊ घालून ते जास्त वेळ कसे राहतील, त्यांच्या बरोबर सहवास मिळेल हे पण बघायचे. आता मृदुलाताई, यानंतर तुमचा पार्किन्सन्स मित्रमंडळात प्रवेश कसा काय झाला? म्हणजे एक कार्यकर्ता म्हणून तुम्ही कशा आलात आणि त्याबद्दल तुमची जबाबदारी, तुमच्यावर कुठल्या जबाबदाऱ्या देण्यात आल्या त्याबद्दल जरा. हो, मी 2018 साली रिटायर झाले
आणि कर्णी काका 2021 साली गेले. म्हणजे 2018 ते 2021 हा जो कालावधी आहे, तो कालावधी कर्णी काका घरात शुभार्थी म्हणून होते. आणि मी मंडळाचे जे मासिक सभा व्हायच्या नर्मदा हॉलमध्ये, तिथे जायला लागले. तर मासिक सभेला मी एक ऑडियन्स म्हणूनच जायला लागले. पहिल्या 2 सभा तर मी 2-3 सभा मी ऑडियन्स म्हणून केल्या. मी अजून कार्यकर्त्याच्या भूमिकेत गेले नव्हते. पण माझा स्वभाव थोडासा असा आहे की एखादी गोष्ट घडत असेल तर आपण एक मदत ऑफर करायची, इनिशिएटिव्ह घ्यायचा. म्हणजे तो प्रोएक्टिव्ह इनिशिएटिव्ह हे जे शब्द आहेत ते. तर तसं मी त्या 2-3 सभांना, तिथे पुस्तक विक्री चालली असेल तर तिथे काहीतरी लुडबुड केली असेल किंवा आणि काही केलं असेल, याची नोंद शोभनाताई, आशाताई आणि श्यामलाताई कधी मधी असायच्या. पण हे लोक बहुतेक घेत होते. ते मला नंतर साधारण कळलं. पण तिथे जे काही डॉक्टरांकडून इनपुट्स मिळायचे आणि हे व्हायचे ते मी यांना येऊन सांगायचे. असं म्हणाले बरं का ते, असं म्हणाले तर आपण हे करून बघूया, एवढंच होतं. म्हणजे आता कसं आहे, आपण एज्युकेटेड फॅमिली, थोडं मेडिकल अवेअरनेस असलेली बॅकग्राऊंड, या सगळ्यामुळे सामान्य पार्किन्सन्सच्या कुटुंबामध्ये ज्या गरजा असतात इनपुट्सच्या, वैचारिक म्हणा, उपचारांच्या म्हणा किंवा काय, त्या कदाचित त्याची आम्हाला गरज किंचित कमी असेल. पण ते गेल्या त्या 2-2.5 वर्षामध्ये होत होतं. ज्या वेळेला तुम्ही पहिल्यांदा करोना आला आणि जो अतुलदादा ठाकूर आणि शोभनाताईंनी निर्णय घेतला की ऑनलाईन सभा घ्यायच्या झूम मीटिंग मध्ये, म्हणजे मी आता नक्की सांगते जे बघणारे सगळे आमचे श्रोते आणि शुभंकर आहेत त्यांच्यासाठी, की अतुलदादा हे ह्या ऑनलाईन सभांचे शिल्पकार आहेत. अतुलदादांना या तंत्रज्ञानाची ताकद माहिती होती आणि करोना काळामध्ये ऑनलाईन सभांचा उपयोग किती म्हणजे तो किती श्रेष्ठ ठरला, त्यांनी शोभनाताईंना सुचवलं. आता शोभनाताईंचं दूरदृष्टी, त्यांनी दूरशिक्षणातच काम केलेलं, त्यामुळे शोभनाताईंना पण अतुलदादा काय म्हणतायत हे कळलं आणि ऑनलाईन सभा सुरू झाल्या. आमच्यासाठी ऑनलाईन सभा ही पर्वणी झाली. म्हणजे कर्णी काकांना ऑनलाईन सभा 2-3 सभा बघायला मिळाल्या, पण त्या 2-3 सभांमध्ये कर्णी काका माझ्या शेजारी होते. त्यांनी त्या 2-3 सभा थोडा वेळ अटेंड नक्कीच केल्यात. तर हे ऑनलाईन सभांचं फलित आहे. ऑनलाईन सभांच्यामुळे अनेक शुभार्थी आज सुद्धा घरी बसून बघू शकतात आणि घरी बसून लाईव्ह त्याचा आनंद घेऊ शकतात. अतुल दादा, हे तुमच्याकडून घडलेलं एक म्हणजे पायाभूत काम आहे. धन्यवाद मृदुलाताई. आणि मला काय विचारायचंय की त्यानंतर तुमच्यावर जबाबदारी कधी पडली आणि तुम्ही कुठल्या तऱ्हेचं काम करायला लागले? येस, आता हे अगदी सगळं थोडक्यात सांगते, कारण आता आपण, मला वाटतं किती वेळ झालाय मला माहिती नाही, पण मी जसं म्हटलं की शोभनाताई, आशाताई निरीक्षण करत होत्या, नंतर श्यामलाताई अमेरिकेहून आल्या आणि मग सहलीच्या वेळेला श्यामलाताईंनी बघितलं. नंतर मी पुढाकार घेऊन छोटी मोठी कामं म्हणजे असं मदत करायला लागले होते. मी काही तोपर्यंत कमिटीमध्ये गेलीये किंवा असं काही नव्हतं घडलं, पण ही काहीतरी करतीये म्हटल्यावर छोटी मोठी जबाबदारी शोभनाताई सांगत होत्या. एका सहलीमध्ये श्यामलाताईंनी सगळं निरीक्षण केलं आणि मला वाटतं एका कुठल्या तरी मासिक सभेमध्येही असेल, आणि एके दिवशी श्यामलाताईंचा मला अचानक फोन आला. प्रेक्षकांच्या माहितीसाठी सांगते, श्यामलाताई शेंडे ह्या आपल्या सध्या अध्यक्षा आहेत आणि आपल्या पार्किन्सन्स मित्रमंडळाचे संस्थापक शेंडे साहेब आहेत आणि शेंडे साहेबांच्या पत्नी श्यामलाताई आहेत. मग आपलं पार्किन्सन्स मित्रमंडळ हा स्वमदत गट गठीत करताना शेंडे साहेबांची भूमिका काय आहे, त्या स्थापनेपासून श्यामलाताई त्यांच्या बरोबर असल्यामुळे कार्यपद्धती माहिती होती श्यामलाताईंना. आणि श्यामलाताईंनी हे हेरलं की संस्थेमध्ये कशा प्रकारची जर माणसं लागत असतील
तर माझ्यासारखा शिक्षण क्षेत्रातला अनुभव असलेली वगैरे व्यक्ती आली तर कदाचित थोडाफार फायदा होऊ शकेल. श्यामलाताईंचा मला फोन आला आणि त्या म्हणाल्या, तू ट्रस्टमध्ये येशील का? मग मी पहिलं ह्यांना विचारलं, कर्णी काकांना विचारलं, बाबा मला त्या मंडळाच्या अध्यक्षा असं विचारतायत, तर काय करू? तर हे म्हणाले, जा ना, तुला आता 15-16 वर्ष तू माझा पिढी बघतेच आहेस, तर तू त्यांना नक्की हे करू शकशील. त्यामुळे त्यांनी जेव्हा मला सांगितलं की तू कर, त्यांच्या बरोबर जा आणि काम कर, त्यामुळे त्यांच्या हयातीतच ते असतानाच मी ह्या मंडळाबरोबर जोडले गेले आणि ट्रस्टी म्हणून श्यामलाताईंनी मला काम करायची. शोभनाताईंच्या मनात तर मला वाटतं मी केव्हापासून होते माहिती नाही, पण या दोघींचं माझ्यावर ऋण आहे की शोभनाताई, श्यामलाताई आणि नंतर आशाताई, उषाताई सगळ्यांनीच मला खूप चांगल्या प्रकारे या ट्रस्टवर स्वीकारलं आणि जी काही थोडीफार कौशल्य माझ्याकडे आहेत ती मला देण्याची संधी दिली. त्यासाठी मी त्या सगळ्यांची ऋणी आहे. मृदुलाताई, आता शेवटचा प्रश्न. आज एवढ्या वर्ष प्रत्यक्ष शुभार्थी घरात असताना तुम्हाला तो अनुभव आहे, त्यानंतर पार्किन्सन्स मित्र मंडळाचं काम करण्याचा तुम्हाला अनुभव आहे, तुम्ही अनेक शुभार्थींना प्रत्यक्ष पाहता आहात, तर हे सर्व जमेस धरून तुम्ही आपल्या मंडळाचा शुभार्थींनी कसा उपयोग करून घ्यावा, त्यांनी कशा तऱ्हेने मंडळाच्या कामात सहकार्य त्यांना करता येईल ज्यामुळे त्यांचाच फायदा होईल, तर या बाबतीत तुम्ही काय सांगाल की शुभार्थींना काय काय फायदे होऊ शकतात आपल्या मंडळापासून, त्यांनी काय काय करता येईल त्यांना, याबद्दल जरा सविस्तर सांगा. हो, म्हणजे मी जसं आता तुम्हाला सांगितलं होतं की कर्णी काकांच्या बाबतीत जे कलाकृती आणि हे एका वाक्यात सांगायचं तर पार्किन्सन्स विसरण्यासाठी, पार्किन्सन्स मधून एक थोडा अवकाश मिळून आपण काहीतरी वेगळ्या गोष्टीत गुंतवून घेण्यासाठी हा स्वमदत गट तुम्हाला काय काय प्रत्यक्ष सुचवू शकतो आणि स्वमदत गटाने सुचवलेले जे काही उपाय असतील किंवा जे उपक्रम असतील त्याच्यामध्ये तुम्ही प्रत्यक्ष सहभागी तर होऊ शकताच आणि त्या कार्यक्रमात तुम्ही स्वतःचा पिढी विसरू शकता, पण याचा वापर करून तुमच्या कल्पकतेची त्याला जोड देऊन, म्हणजे ते कुटुंब असेल, शुभंकर असेल, शुभार्थी असतील, या कल्पकतेची जोड देऊन पार्किन्सन्स विसरण्यासाठी आपण आपल्या घरामध्ये काय करू शकू रोजच्या दिवसामध्ये, हे आपला आपण शोध घ्यावा. कारण आपला राजहंस आपणच शोधायला लागतो. तो असा की मला काय आवडेल, मला काय आज हे करेल, आणि त्याला तुम्ही शब्दरूप देऊन शुभंकराला जर क्लिअरली सांगू शकलात की आज मला अमुक केलं तर बरं वाटेल, आज मला भजी खाल्ली तर बरी वाटतील, आज मला पेंटिंग केलं तर बरं वाटेल, आज मला कणिक मळायला दे, आज मला पुस्तक वाचायला दे, आज मला गाणं ऐकायला दे, अशी जर शुभार्थी शुभंकरांना अपेक्षा सांगू शकला तर मला असं वाटतं की आपल्या सपोर्ट ग्रुप कडून, आपल्या पार्किन्सन्स मित्रमंडळाकडून व्याधी सुसह्य होण्यासाठी शुभार्थीने ती घेतलेली एक पर्वणी असेल. हे झालं शुभार्थीच्या बाबतीत. आता संस्था म्हणून आम्ही काय करायचं, तर मला असं वाटतं संस्था म्हणून आम्ही शुभार्थीला, शुभंकरांना ती एक दृष्टी द्यायला पाहिजे, एक आत्मविश्वास द्यायला पाहिजे, एक विचार द्यायला पाहिजे की शुभार्थी आणि शुभंकर म्हणजे पिढी झाला म्हणजे दॅट इज नॉट द एंड ऑफ द लाईफ, दॅट इज नॉट द एंड ऑफ द थिंग. उलट फक्त आपण अशा प्रकारे जीवन जगत होतो, त्याऐवजी आता आपल्याला जीवन जगण्यासाठी मार्ग आपला थोडासा डेव्हिएट झालाय. म्हणजे पार्किन्सन सहज जगण्यासाठी
काही गोष्टी परिस्थिती बदलल्यामुळे जी बदल करावे लागणार आहेत आपल्याला, मग ते मानसिकतेमध्ये पहिले आहेत, घरातल्या इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये आहेत, घरातल्या मनुष्यबळामध्ये आहेत, पेशंट बरोबरच्या व्यवहारामध्ये आहेत. हे सगळे नॉन मेडिकल फॅक्टर्स जे आहेत, हे नॉन मेडिकल फॅक्टर्स कसे उभे करावे किंवा कसे स्ट्रॉंग आणि मजबूत करावे, ही दृष्टी सपोर्ट ग्रुप देत असतो. कारण सपोर्ट ग्रुप हा मेडिकल आणि नॉन मेडिकल मधला दुवा असतो. आज डॉक्टरला 1.5 मिनिट पण वेळ मिळत नाही पेशंटशी बोलायला. सुखदुःख पेशंट आणि कुटुंबीय सांगणार कोणाला? ते आम्ही आहोत. आणि हे भान संस्था म्हणून आम्हाला जितकं येत जाईल तितकं संस्था म्हणून, सपोर्ट ग्रुप म्हणून आम्ही अधिक चांगलं काम करू शकू असं मला वाटतं. योगायोगाने ही दृष्टी श्यामलाताई, शोभनाताई, सगळ्या ट्रस्टीज म्हणजे ह्या सगळ्या सिनियर ट्रस्टीज कडे आहे. आणि आमच्यासारख्या कार्यकर्त्यांना खालच्या म्हणजे वसू आहे, अंजली आहे, डॉक्टर करकरे आहेत, ह्या सगळ्यांना, आणि बकुल नावाची एक अजून छोटी मैत्रीण आम्हाला जोडली गेली आहे, या सगळ्यांना या सगळ्या सिनियर ट्रस्टी मार्गदर्शन करतायत. त्यामुळे हा सपोर्ट ग्रुप येणाऱ्या वर्षामध्ये, आणि ऑफकोर्स अतुल दादा तुम्ही, म्हणजे मी नक्की सांगेन की खऱ्या अर्थाने रिमोट राहून पण अत्यंत जवळचं काम जर कोण करत असतील कॉन्ट्रीब्युशन, तर अतुल दादा आहेत. टेक्नॉलॉजिकली एक तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं, टेक्नॉलॉजीचा वारंवार आम्हाला कल्पना देऊन कोणत्या टेक्नॉलॉजीच्या क्षेत्रात आम्ही इफेक्टिव्हली काम करू शकू, हे अतुल दादा आमच्याशी गेली अनेक वर्ष जोडलेले आहेत. ते काम करू शकतात, ते हे करतात मदत. हे मला नक्की आवर्जून करायचा आहे उल्लेख. आणि त्यामुळे संस्था म्हणून आम्ही अधिक चांगल्या प्रकारे काम करू शकू. आणखीन एक छोटस म्हणजे मी प्राध्यापिका म्हणून काम केल्यामुळे ही जी आम्ही स्मरणिका काढतो, तर माझं एक छोटस म्हणजे योगदान त्यात असं की मी शोभनाताईंना म्हटलं की श्यामलाताईंना आपण आपल्या कार्यक्रमांची टेबल रूपात टाकत जाऊया, म्हणजे थोडक्यात समरी, एका कटाक्षात लोकांना समरी दिसेल. म्हणून मासिक सभांचं टेबल करणं, भेटू आनंदे या उपक्रमाचं टेबल करणं, अशी ही टेबल्स आम्ही स्मरणिकेत इंट्रोड्यूस करत गेलो. तर हे म्हणजे माझे जे काही इनपुट्स असे असतील मंडळाला दिले गेलेले, त्यातलं हे एक छोटस उदाहरण मी तुम्हाला आता सांगितलं. सांगण्यासारखं खूप आहे, पण तुम्ही माझी ही मोठी प्रदीर्घ मुलाखत घेतलीत. जे काही छोटं मी करू शकले पती म्हणून, शुभार्थी पती म्हणून त्यांचा आनंद जपण्यासाठी, आणि आता एका सपोर्ट ग्रुपमध्ये कार्यकर्ती म्हणून, ट्रस्टी म्हणून काम करताना काय करावं ही दृष्टी विकसित करण्यासाठी, ते शेअर करायची संधी, सगळ्यांच्या बरोबर शेअर करण्याची संधी, ती पण घरबसल्या झूमच्या माध्यमातून अतुल दादा तुम्ही दिलीत. आणि तुम्हाला जो हा विचार आला की आपण वेगवेगळ्या सगळ्यांच्या मुलाखती घेऊन त्या युट्यूबवर टाकून त्याचं एक डॉक्युमेंटेशन पण करावं आणि त्याचं एक मदत म्हणून सगळ्यांना प्रदर्शन करावं, हा विचारच या सपोर्ट ग्रुपच्या प्रगतीसाठी पोषक आहे. धन्यवाद. नमस्कार. धन्यवाद मृदुलाताई. इथे आपण थांबूया. ही मुलाखत सर्वांना अतिशय प्रेरणादायक होईल याबद्दल मला विश्वास वाटतो. खूप खूप आभार. थँक्यू. सर्वेपि सुखिनः सन्तु, सर्वे सन्तु निरामयाः, सर्वे भद्राणि पश्यन्तु, मा कश्चित् दुःखमाप्नुयात्. ॐ